हॅलो, वेलकम टू द लर्निंग मॉक. आज आपण बघणार आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच GOC बेसिक. ओके, सो 11-12चं जर तुम्ही सिलेबसमध्ये बघितलं, जेईच्या आणि नीटच्या सिलेबसमध्ये बघितलं तर केमिस्ट्रीतला सर्वात मेजर पोर्शन जो असतो तो डिपेंडंट असतो GOCवर. ओके, सो GOC आपण एकदम झिरोपासून घेणार आहोत. ओके, सो त्याच्यात आजचे हे पॉईंट कव्हर्स होणार आहेत. त्यात मेनली असेल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ज्यात सर्वात जास्त प्रॉब्लेम मुलांना येतो तो हा आहे. ओके, म्हणजे हा पॉईंट जर तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला कोणताही स्ट्रक्चर कोणत्याही फॉर्ममध्ये दिलेलं असेल तरी आरामात सॉल्व्ह करता येतं. ओके, नेक्स्ट डिग्री ऑफ कंपाऊंड बघणार आहे, कॅल्क्युलेशन ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन बघणार आहे, नंतर फंक्शनल ग्रुप बघणार आहे आणि होमोलॉगस सिरीज बघणार आहे आपण. ओके, चलो ठीक आहे. सो स्टार्टिंग करूया आपण, एकदम बेसिक पासून घेणार आहे. सो सर्वांनी कनेक्टेड राहायचे. चलो ठीक आहे. सर्वात पहिले बेसिक ओके, बेसिक कंपाऊंड्स. ओके, दोन प्रकारचे कंपाऊंड्स असतात, एक असतो ऑर्गॅनिक कंपाऊंड, एक असतो इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणाला म्हणणार? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून तयार होतात त्यांना आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम? ओके, बघा, जे प्लांट्स ॲनिमल पासून आपल्याला भेटत असतात किंवा प्लांट्स ॲनिमल्समध्ये त्यांचं सोर्स ऑफ अजम्पशन्स असतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कशात असतात? म्हणजे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मिनरल्स आणि गॅसेसमध्ये. ओके, बघ चला नेक्स्ट आहे मग बेसिक पासून घेऊया आपण. ओके, बेर्जुलिस नावाचे सायंटिस्ट होते. ओके, बेर्जुलिस नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं की इट इज इम्पॉसिबल टू कन्वर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड इंटू ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं थोडक्यात की आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. ओके, बट लेटर ऑन रिसर्च झाला पुढे, आणि पुढे रिसर्च झाल्यानंतर ओहलर नावाचे सायंटिस्ट आले आणि त्यांनी इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवून दाखवला. ओके, तो त्यांनी अमोनियम सायनाइड नावाचा एक कंपाऊंड घेतला होता. ओके, अमोनियम सायनाइड कंपाऊंडला हिट केल्यानंतर त्यांना भेटला होता तो फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याचं नाव होतं युरिया. ओके, बरेचदा MCQ विचारला जातो जेई नीट CET मध्ये. ओके, की विच ऑफ द फॉलोइंग इज फर्स्ट ऑर्गॅनिक सिंथेसाइज्ड कंपाऊंड. ओके, तर मग फर्स्ट सिंथेसाइज्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे युरिया. युरियाचं नाव ऐकलं असेल तुम्ही, शेतात बऱ्याच ठिकाणी यूज करतात, ॲज अ फर्टिलायझर यूज होतो युरिया. ओके, सो हा कंपाऊंड आहे NH2COO युरिया इज द फर्स्ट सिंथेसाइज्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, वोलर नावाच्या सायंटिस्टने करून दाखवलं होतं. बेर्जुलिस नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं की इट इज इम्पॉसिबल टू कन्वर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड टू ऑर्गॅनिक कंपाऊंड, बट ते ओलर नावाच्या सायंटिस्टने करून दाखवलं. कोणता घेतलं होता? अमोनियम सायनाइडला त्यांनी हिट केलं. ओके, हिट केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला भेटला होता युरिया. ओके, त्याच्या फॉर्म्युला लक्षात ठेवायच्या युरियाच्या, पुढे भरपूर वेळेस तुम्हाला यूज होणार आहे NH2COO NH2. ओके, चला नेक्स्ट. सो नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहे रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, खूप बेसिक आहे. आय नो काही लोकांना ऑलरेडी येत असेल, काही लोकांना ऑलरेडी माहिती असेल, बट बेसिक जरी असलं तरी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. ओके, याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. GOC बऱ्याच वेळेस मेनली हाच पॉईंट मिसिंग असतो. ओके, GOC एक प्रकारे लँग्वेज आहे. ओके, व्हॉट इज मीन बाय लँग्वेज असं का बोलले सर? त्याच्या मागचं रिझन असं आहे की GOC लँग्वेज, जर GOC तुम्हाला व्यवस्थित कळालं, ओके, तरच तुम्हाला क्वेश्चन वाचता येणार आहे. म्हणजे एखादा ऑर्गॅनिक त्या क्वेश्चन तुम्हाला रीड कसा करता येईल, की जर GOC तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये नेमकं विचारलं काय ते तुम्हाला कळेल. ओके, एक्झामिनर तुमच्याकडनं काय काढण्याचा प्रयत्न करतोय हे कधी कळणार आहे तेव्हा, जेव्हा तुमचं GOC पूर्णपणे क्लिअर असेल तेव्हा. GOCचे भरपूर मोठं चॅप्टर आहे. ओके, भरपूर सबटाईप्स असतात, आपण पूर्णपणे ते कव्हर करणार आहे. ओके, त्याचे एकदम झिरो पासून स्टार्ट करतोय आपण रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याच्यात फर्स्ट आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, फर्स्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतं? मॉलिक्युलर फॉर्म्युला, द मॉलिक्युलर फॉर्म्युला शोज नंबर, टाइप ऑफ ॲटम्स अँड नो इन्फॉर्मेशन अबाउट कनेक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला किती मॉलिक्यूल आहे, ओके, एका मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स आहेत आणि कोणते ॲटम्स आहेत, म्हणजे क्वांटिटी आणि विच ॲटम्स, म्हणजे कोणते ॲटम्स अवेलेबल आहेत आणि किती प्रमाणात अवेलेबल आहेत. ओके, हे आपल्याला कशा थ्रू कळत असतं? मॉलिक्युलर फॉर्म्युला. याच्यात आपल्याला बॉन्डची कनेक्टिव्हिटी बद्दल काहीच माहिती भेटत नाही. ओके, फक्त आपल्याला काय माहिती पडतं की कोणत्या टाईपचे ॲटम्स आहेत किंवा किती टाईप्सचे ॲटम आहेत आणि किती क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, चलो मग फॉर एक्झाम्पल बघा C2H6O. ओके, म्हणजे याच्यात आपल्याला काय कळतंय की कार्बनचे किती ॲटम्स आहेत? 2 ॲटम्स आहेत. हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत? 6 ॲटम्स आहेत. ऑक्सिजनचे किती ॲटम्स आहेत? 1 ॲटम. मग हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. याच्यात आपल्याला काही कळतंय का की कोण कोणासोबत कनेक्टेड असेल, कोणाची व्हॅलेन्सी किती असेल? याच्यावर आपल्याला काहीच कळत नाही. कोणाकडे किती लोन पेअर असतील काहीच कळत नाही. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला शोज ओनली टाइप ऑफ ॲटम्स अँड क्वांटिटी ऑफ ॲटम्स. ओके, मग नेक्स्ट एक्झाम्पल असेल C6H12O6. याच्यात काय कळतं आपल्याला? कार्बनची संख्या किती आहे? 6. हायड्रोजनची संख्या किती आहे? 12. ऑक्सिजनची संख्या किती आहे? 6. नेक्स्ट खाली पण सेम एक्झाम्पल दिलेले आहेत. 3 टाईपचे ॲटम्स आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि क्लोरीन.
तिघांची क्वांटिटी आहे 2 2 14 2 2 4. ओके, नेक्स्ट आहे 4 टाइप्सचे ॲटम्स आहेत. ओके, त्याच्यात आपल्याला 4 टाइप्स कोणते आहेत? कार्बनचे 2 ॲटम्स आहेत, हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, क्लोरीनचे 2 ॲटम्स आहेत आणि ब्रोमिनचे 2 ॲटम्स आहेत. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी बद्दल माहिती भेटत नाही, फक्त आपल्याला माहिती भेटते ती किती टाईपचे ॲटम्स असतील, कोणत्या टाईपचे ॲटम्स असतील आणि किती क्वांटिटीमध्ये ते प्रेझेंट असतील. ओके, चलो मग मॉलिक्युलर फॉर्म्युला नंतर नेक्स्ट फॉर्म्युला असतो लेव्ही स्ट्रक्चर. ओके, याला नॉन कंडेन्स पण म्हटलं जातं, लेव्ही स्ट्रक्चर फॉर्म्युला किंवा नॉन कंडेन्स फॉर्म्युला. ओके, मग काय असतं याच्यात? शोज ऑल ॲटम्स, बॉन्ड्स अँड लोन पेअर्स. म्हणजे हा फॉर्म्युल्यामध्ये आपण सर्व गोष्टी शो करत असतो. ओके, सर्व गोष्टी शो करत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण, जे मागच्या वेळेस घेतलं होतं. फर्स्ट एक्झाम्पल C6 C2H6. ओके, C2H6O. ओके, आता हा काय मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. आताच बघितलं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय शो करतो? नंबर ऑफ ॲटम्स आणि विच टाईप ऑफ ॲटम्स. 3 टाईपचे ॲटम्स प्रेझेंट आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन. बरोबर, कार्बनची संख्या आहे 2, हायड्रोजनची संख्या आहे 6, ऑक्सिजनची संख्या आहे 1. ओके, बघा याच्यात कार्बन जो आहे आणि हायड्रोजन जे आहे याच्यात कनेक्टिव्हिटी वगैरे काहीच दाखवलेली नाही. लेव्ही स्ट्रक्चरमध्ये आपण सर्व गोष्टी शो करतोय. सर्व गोष्टी शो कसं करतोय? बघा, हा हायड्रोजन जो आहे या कार्बनला अटॅच आहे, 3 हायड्रोजन एका कार्बनला अटॅच आहे, दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहे, नंतर ऑक्सिजनला 1 हायड्रोजन अटॅच आहे. याच्याकडे किती आहेत? लोन पेअर किती आहेत? 2. ओके, या फॉर्ममध्ये आपण सर्व गोष्टी शो करत असतो लेव्ही स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे पूर्णपणे कनेक्टिव्हिटी, हा हायड्रोजन या कार्बनला अटॅच आहे, या कार्बन दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, दुसऱ्या कार्बन ऑक्सिजनला अटॅच आहे, तो ऑक्सिजन हायड्रोजनला अटॅच आहे. म्हणजे पूर्णपणे जे रिप्रेझेंटेशन असतं मॉलिक्युलचं ते आपण इथं शो करत असतो लेव्ही स्ट्रक्चरमध्ये. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण काय शो करतो? ॲटम्स आणि टाईप ऑफ ॲटम्स. याच्यात आपण शोज ऑल ॲटम्स, कनेक्टिव्हिटी, बॉन्ड कनेक्टिव्हिटी, लोन पेअर्स, जे काही प्रेझेंट आहे ते सर्व गोष्टी आपण याच्यात शो करत असतो. ओके, सो लेव्ही स्ट्रक्चर कळालेलं आहे. त्याला नॉन कंडेन्स पण म्हटलं जातं, नॉन कंडेन्स. ओके, आता थर्ड टाईप आहे आपला कंडेन्स फॉर्म्युला. नॉन कंडेन्स लास्ट बघितलं. ओके, आता काय कंडेन्स फॉर्म्युला. कंडेन्स फॉर्म्युलामध्ये काय असतं? शोज ऑल ॲटम्स, कनेक्टिव्हिटी. ओके, ऑल ॲटम्स अँड कनेक्टिव्हिटी, नो बॉन्ड्स अँड लोन पेअर्स. म्हणजे याच्यात आपण बॉन्ड दाखवणार नाहीये. जे लास्ट केसमध्ये दाखवलं होतं ना आपण, बघा या केसमध्ये बघा याच्यात काय दाखवलं होतं आपण? ॲटम्स, सर्व ॲटम्स दाखवले. बघा किती टाईपचे ॲटम्स आहेत सर्व प्रेझेंट, ते जे आहेत ते सर्व दाखवलं. ओके, त्याच्यानंतर बघा याच्यात किती बॉन्ड्स आहेत ते पण दाखवले. ओके, कोण कोणामध्ये कसा कनेक्ट आहे ते पण दाखवलं. त्याच्यानंतर बघा लोन पेअर्स पण दाखवले आपण. ओके, लोन पेअर पण दाखवल्या. म्हणजे सर्व गोष्टी आपण इथं शो केलेल्या आहेत. बट या केसमध्ये आपण काय करणार आहे? कंडेन्स फॉर्म्युलामध्ये शोज ऑल ॲटम्स, म्हणजे किती ॲटम्स असतील ते सर्व दाखवणार. बरोबर, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी, कोण कोणाजवळ कनेक्ट असेल एवढंच दाखवणार, बॉन्ड आणि लोन पेअर दाखवणार नाही. ओके, बघा हा याचा अर्थ काय असेल? हा CH3 चा जो ग्रुप आहे तो CH2 ला अटॅच असेल, हा जो CH2 चा जो ग्रुप आहे तो OH ला अटॅच असेल. म्हणजे हा जो कार्बन आहे त्याला 3 हायड्रोजन अटॅच असतील. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4 असते. 3 हायड्रोजन आहे, एक जागा उरलेली आहे, एक बॉन्ड बनलेला असेल दुसऱ्या कार्बन सोबत. कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. परत त्याने एका इकडच्या साईडला कार्बनला केलेलं आहे, तिकडच्या साईडच्या ऑक्सिजनला केले. 2 जागा उरल्या, 2 हायड्रोजन असतील ॲज इट इज. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते. एका ऑक्सिजनने या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म केला असेल आणि दुसरा त्याच्या स्वतःच्या हायड्रोजन सोबत, असे 2 बॉन्ड. ओके, म्हणजे याच्यात आपण दाखवतो काय की शोज ऑल ॲटम्स अँड कनेक्टिव्हिटी, नो बॉन्ड्स आणि लोन पेअर्स वगैरे दाखवत नाही. आता लोन पेअर वगैरे आपल्याला कळत आहे का? किंवा बॉन्ड दिसत नाही, फक्त कनेक्टिव्हिटी कळते की हा CH3 या CH2 ला अटॅच असू शकतो आणि हा CH2 या OH ला अटॅच असू शकतो. ओके, एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला या फॉर्म्युलामधून भेटते. याला काय म्हटलं जातं? कंडेन्स फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट बघणार आहे आपण आता पार्शियली कंडेन्स फॉर्म्युला. ओके, पार्शियली कंडेन्स म्हणजे काय? एक झालं बघा नॉन कंडेन्स होता. सर्वात पहिले बघितलं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला, मग बघितलं लेव्ही स्ट्रक्चर. ओके, म्हणजे नॉन कंडेन्स. त्याच्यानंतर थर्ड बघितला कंडेन्स, आता बघणार आहे पार्शियली कंडेन्स फॉर्म्युला. ओके, म्हणजे कंडेन्स स्ट्रक्चर जे मागचं बघितलं ना आपण, सेम कंडेन्स स्ट्रक्चर जे असेल दॅट शोज सम बॉन्ड्स अँड लोन पेअर्स. म्हणजे कंडेन्समध्ये काय दाखवत होतो आपण ॲटम्स दाखवत होतो. ओके, आणि कनेक्टिव्हिटी दाखवत होतो. ओके, किती ॲटम्स असतील आणि त्यांची कनेक्टिव्हिटी दाखवत होतो. बॉन्ड्स दाखवत होतो का? नाही. याच्यात काही प्रमाणात बॉन्ड्स दाखवणार आहेत आपण, काही किती लोन पेअर्स असतील ते दाखवणार. काही बॉन्ड्स म्हणजे सम बॉन्ड्स आणि सम लोन पेअर्स. ओके, ते जे मेनली 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह 2 डिफरंट ॲटम्स असतात त्यांच्यात ते बॉन्ड दाखवणार आहेत आपण. म्हणजे बघा कार्बनचा बॉन्ड नाही दाखवला, कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड दाखवला आहे, कारण मग आपल्याला कळणार नाही ना की कोणत्या नेमका तो कार्बन अटॅच. 2 कार्बन आहेत, 1 ऑक्सिजन आहे. ओके, कार्बन 100% कार्बनला अटॅच असेल, बट ऑक्सिजन जो आहे तो आपल्या नेमका कोणत्या कार्बनला अटॅच आहे हे कळण्यामागचं रिझन आपल्याला या फॉर्म्युलामधून कळणार आहे. याच्या थ्रू आपल्याला काय कळतंय की हा CH3 या CH2 ला अटॅच आहे आणि हा जो CH2 आहे तो या ऑक्सिजनला अटॅच आहे.
ओके, मागच्या केसमध्ये पण कळत होतं, बट एक जे श्युरिटी असते ते आपल्याला पार्शियली कंडेन्स फॉर्म्युलामधून भेटत असते. ओके, मग याच्यात आपल्याला कळलं म्हणजे काही लोन पेअर्स पण दाखवलेले आहेत, कारण ऑक्सिजन आपण शो करतोय तर आपण ऑक्सिजनचे इथे लोन पेअर्स पण शो केलेल्या आहेत. ओके, आणि आता नेक्स्ट आहे जे की सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप जास्त महत्वाचं आहे, सर्वात जास्त यूज होणारा फॉर्म्युला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. ओके, बॉन्ड लाईन स्ट्रक्चर किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणतो आपण याला. सर्वात जास्त वेळेस यूज हाच होतो. ओके, आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल की एखादा चेनच्या फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे प्रोपेनॉल. ओके, प्रोपेनॉल नावाचा कंपाऊंड आहे किंवा प्रोपेन पकडा. ओके, प्रोपेनचा फॉर्म्युला काय असेल CH3 CH2 CH3. ओके, बट हे झालं आतापर्यंत तुम्ही 10th पर्यंत असं शिकत आलेलं आहे. जर तुम्हाला मी हेक्झेन सांगितलं तर हेक्झेनचं काय असेल CH3 CH2 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 CH3. बरोबर, म्हणजे असं तुम्ही लिहितात कार्बन 3 हायड्रोजन परत कार्बन 2 हायड्रोजन परत कार्बन 2 हायड्रोजन असं लिहितात. बट बॉन्ड लाईन फॉर्म जो आहे ते काम इझी करण्याचे काम करतं. याच्यात आपण काय करतो, डायरेक्टली फक्त बॉन्ड्स दाखवतो, कनेक्टिव्हिटी वगैरे दाखवतो. ओके, बट कोणतेही ॲटम्स शो करत नाही. ओके, ॲटम्स वगैरे आपण शो करत नाही. ओके, बघा ओनली कार्बन कार्बन म्हणजे फक्त कार्बन रिप्रेझेंट करतो, कार्बनच्या व्यतिरिक्त हायड्रोजनला रिप्रेझेंट करणार नाही. ओनली कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन म्हणजे कार्बन बॉन्ड कार्बन आर रिप्रेझेंटेड. डबल बॉन्ड असेल तरी रिप्रेझेंट करणार, ट्रिपल बॉन्ड असेल तरी करणार, बट फक्त बॉन्ड कोणाचे दाखवणार आहेत आपण, कार्बनचे दाखवणार आहेत, हायड्रोजनचे बॉन्ड शो करणार नाही. ओके, नेक्स्ट आहे जर हेट्रोएटम्स असतील, हेट्रोएटम्स आर ऑलवेज रिप्रेझेंटेटेड. बघा मी काय बोललो आता तुम्हाला, कार्बन आपण शो करणार नाहीये, बट कन्सिडर करणार आहे की हा बॉन्ड कोणाचा असणार आहे, कार्बनचा असणार आहे. हायड्रोजनला आपण डायरेक्टली अज्युम करणार आहे की तो अवेलेबल असेल तिथेच. ओके, बट जर हेट्रोएटम्स आले, मग हेट्रोएटम्स म्हणजे काय असतात सर? बघा हेट्रोएटम्स म्हणजे काय की अदर दॅन कार्बन. ओके, अदर दॅन कार्बन तर हायड्रोजन पण येतो, म्हणजे अदर दॅन कार्बन आणि हायड्रोजन थोडक्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतात. ऑक्सिजन झाला, सल्फर झाला, फॉस्फरस झाला, क्लोरीन झाला, ब्रोमिन झाला, फ्लोरीन झाला. ओके, हे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, हेट्रो ॲटम्स. ओके, ते जर असतील तर त्यांना आपल्याला स्पेशल त्यांचे सिम्बॉल दाखवूनच किंवा त्यांच्या ॲटमचा जो सिम्बॉल असेल तो दाखवूनच मेन्शन करावं लागणार, अदरवाईज आपण डायरेक्टली बॉन्ड काढणार आहे. आता हे ते तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यावरच कळेल की नेमकं काय चालू आहे. ओके, बघा नेक्स्ट काय, लॉंगेस्ट कार्बन कार्बन चेन इज रिप्रेझेंटेटेड इन झिगझॅग पॅटर्न. म्हणजे जी सर्वात मोठी चेन असेल त्याला आपण झिगझॅग स्ट्रक्चर मध्ये शो करणार आहे. म्हणजे थोडक्यात असं एक स्ट्रक्चर तयार होईल झिगझॅग स्ट्रक्चर मध्ये. ओके ओके, नेक्स्ट आहे डबल बॉन्ड्स आर. जे डबल बॉन्ड्स असतात ते 2 लाईन मध्ये शो करतो आपण, आणि जे ट्रिपल बॉन्ड असतात ते 3 लाईन्स मध्ये शो करतो, म्हणजे बॉन्ड दाखवतो आपण. ओके, थोडक्यात बघा डबल बॉन्ड्स आर शोन विथ 2 लाईन्स अशा असतील त्या लाईन्स. ओके, किंवा ट्रिपल बॉन्ड्स शोज विथ 3 लाईन्स. बघा आता एक्झाम्पल कडे बघूया नेमकं काय. आपण काय सांगितलेलं आहे फर्स्ट की कार्बन कार्बन फक्त कार्बन कार्बन रिप्रेझेंट करतो, बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त हायड्रोजन रिप्रेझेंट करत नाही. नेक्स्ट काय की हेट्रोएटम्स आर रिप्रेझेंटेड. पहिले एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. हे तुम्हाला सिंपल एक चेन दिलेली आहे. ओके, त्या चेनचं आपण काय करणार आहे, बॉन्ड लाईन फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. सर्वात आधी काय करायचं, सिंपल सांगतो बघा तुम्हाला. पहिले किती कार्बन आहेत ते काउंट करून घ्यायचे. 1 2 3 4 4 कार्बन आहेत. ओके, 4 कार्बन्स असतील तर सिम्पली बघा 1 2 3 4 झालं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. सर्वात इझी आहे. ओके, तुम्हाला CH3 CH2 CH2 CH3 लिहिण्याला किती वेळ लागला असता. ओके, त्याच्यात कार्बनची व्हॅलेन्सी चेक करावी लागली असती, सर्व गोष्टी चेक कराव्या लागल्या असत्या, बरोबर लिहिलेलं आहे का नाही ते चेक करावं लागलं असतं. पण त्याच्यात किती सिंपल आहे, फक्त झिगझॅग पॅटर्न मध्ये आपण काय केलं, 4 लाईन्स इंटरकनेक्टेड दाखवल्या. ओके, म्हणजे याचा अर्थ इथं काय असेल बघा. आता हे कसं ओळखायचं की किती कार्बन असेल आणि किती हायड्रोजन असतील. मी काय सांगितलं तुम्हाला की आपण फक्त कार्बन शो करत असतो 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4. ओके, अज्युम करा की हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे. ओके, हायड्रोजनला शो करत नाही. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4 व्हॅलेन्सी असते. ओके, बघ या कार्बनने या कार्बन सोबत हा एक बॉन्ड बनवलेला आहे, या कार्बनने या कार्बन सोबत हा एक बॉन्ड बनवलेला आहे. उरले किती जागा, 3 जागा उरल्या, मग 3 काय असतील, हायड्रोजन असतील. हे असं अज्युम करावं लागतं आपल्याला, काउंट करावं लागतं. ओके, बघा आता हा एक कार्बन आहे, या कार्बनने या कार्बन सोबत आणि या कार्बन सोबत काय केलंय, बॉन्ड फॉर्म केलेले. किती बॉन्ड फॉर्म केले, 2 बॉन्ड. एक या कार्बन सोबत, एक या कार्बन सोबत. जागा किती असतात, म्हणजे तो किती बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो, 4 बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो. त्याच्यापैकी 2 त्याने कार्बन सोबत केलेले आहेत. उरलेले किती जागा आहेत, 2. 2 काय असतील, हायड्रोजन. सेम इथे पण तसंच करणार आहे. या कार्बनने 2 इकडच्या एक कार्बन सोबत आणि इकडच्या एक कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. 2 कार्बन सोबत 2 बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. 2 जागा उरल्या, 2 काय असतील, हायड्रोजन. सेम ॲज इट इज या कार्बनने या कार्बन सोबत एक बॉन्ड फॉर्म केलेला आहे. उरल्या किती जागा, 3 जागा, मग 3 काय असतील, हायड्रोजन. बघा सेम CH3 CH2 CH2 CH3 स्ट्रक्चर तयार होतं आपलं. ओके, चलो नेक्स्ट आहे सेकंड लाईन काय होती आपली, हेट्रोएटम्स आर ऑलवेज रिप्रेझेंटेटेड इन झिगझॅग. किंवा हेट्रोएटम्स आर ऑलवेज रिप्रेझेंट म्हणजे कार्बनला आपण शो करणार नाहीये,
बरोबर. हायड्रोजनला शो करणार नाही, कार्बनची कनेक्टिव्हिटी शो करणार आहे फक्त. ओके. बट हेट्रोएटम जर आला, मी तुम्हाला सांगितलं हेट्रोएटम आला तर त्याला त्याचा सिम्बॉल दाखवूनच आपल्याला शो करावं लागणार. बरं, याच्यात टोटल कार्बनचे ॲटम्स किती आहेत? 2 ॲटम्स. पहिले ते ड्रॉ करून घ्यायचे बघा. 1 2. ओके. त्याच्यानंतर हा कार्बन आणि ऑक्सिजनला अटॅच आहे, सो ऑक्सिजन आपल्याला शो करावा लागणार आहे. ऑक्सिजन जर शो करतोय तर हायड्रोजन पण शो करून देणार. ओके. कारण हायड्रोजनला आपण शो करत नाही जनरली, बट ऑक्सिजनच्या जवळ असल्या कारणाने त्याला आपण शो करतो. बघा, या कार्बनने या कार्बन सोबत बॉन्ड बनवलेला आहे. उरले किती जागा? 3 जागा. 3 जागा उरल्या असतील तर 3 काय असणार आहे? हायड्रोजन. सेकंड नंबरचा कार्बन हा, याने या एक मिनिट, थोडंसं रॉंग झालं आपलं. ओके, इथं पैसे यायला पाहिजे. ओके, कारण एक कार्बन जास्त झाला होता माझ्याने. बघा, 2 कार्बन आहेत, 1 2 आणि त्याच्यानंतर डायरेक्टली ऑक्सिजन अटॅच आहे. सेम या कार्बनने काय केलेलं आहे? या कार्बनने एका कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म केलेला आहे आणि एका ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म केलेला आहे. जागा किती उरल्यात? 4. म्हणजे 4 जागा असतात, 2 ऑक्युपाइड आहेत, 2 उरले असतील तर 2 काय असणार आहेत? हायड्रोजन असणार. नेक्स्ट ऑक्सिजन. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते, त्याने एका कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म केलेला आहे आणि एक दुसरा बॉन्ड कोणासोबत असेल? हायड्रोजन सोबत, जो की शो केलेला नाही आपण. सो हेट्रोएटमचं काय करतो आपण? त्याला ऑलवेज रिप्रेझेंट करतो, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याच्या ॲटॉमिक सिम्बॉल जे असतो ते आपण शो करत असतो. ओके, चलो नेक्स्ट आहे. हे मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे. ओके, काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहे. बघा, जनरली मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पहिले काय काउंट करायचे असतात? कार्बन काउंट करायचे असतात. किती कार्बन आहेत? 1 2 3 4. 4 कार्बन्स असतील. सिम्पली मी ड्रॉ करून घेणार आहे 1 2 3 4. ओके, 1 2 3 4. 4 कार्बन ड्रॉ केले आपण. ओके, 4 कार्बनला बघा, हा सी कार्बन आहे. ओके, या कार्बनला अटॅच आहे, सेकंड दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, म्हणजे ज्याच्याकडे किती हायड्रोजन असतील? 3. याच्याकडे किती असतील? 2. याच्याकडे किती असतील? 2. याच्याकडे किती? 1 हायड्रोजन आहे. ओके, आता या एका हायड्रोजनला आपण कसं करणार आहे? आणि एक ऑक्सिजन पण आहे. ओके, मग जनरली हा कार्बन जर असेल तर त्याने काय केलं असेल? डबल बॉन्ड फॉर्म केला असेल. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. त्याच्यापैकी त्याने एक बॉन्ड इकडे बनवलेला आहे. ओके, समजा हा एक कार्बन आहे, त्याने एक बॉन्ड इकडे बनवलेला आहे. 3 जागा उरल्यात. ओके, 3 जागापैकी एक हायड्रोजन आपल्याला कळालं, तर जनरली जस्ट शो करून देऊ आपण हायड्रोजन आहे. उरल्या 2 जागा. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते? 2. मग नेमकं काय करणार आपण? इथं डबल बॉन्ड बनवणार आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी शो करून देणार. बघा, इथं काय होईल तुम्हाला की 1 2 3 4 5 असं कन्सिडर नाही करायचं. ओके, 1 2 3 4 आणि हा एक जो हायड्रोजन आहे, एक फंक्शनल ग्रुप आहे, अल्डेहाइड म्हणतो आपण, पुढे बघणार आहे तो असतो हा. ओके, त्याचं रिप्रेझेंटेशन असं असतं, त्यामुळे आपण हायड्रोजनला. मग सर, इथं हायड्रोजनला शो करण्याचं रिझन काय होतं? तुम्ही जस्ट असं जरी काढलं असतं तरी चाललं असतं. ओके, हायड्रोजनला शो केलं नाही तरी चालणार आहे. बट इथं कन्फ्युजन काय झालं असतं? सिम्पली मी तसं झालं असतं ना. मग कार्बनने या कार्बन सोबत एक बॉन्ड बनवला, या ऑक्सिजन सोबत 2 बॉन्ड बनवले, उरल्या किती जागा? एक काय असेल? हायड्रोजन. मग हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. ओके, झालं क्लिअर? नेक्स्ट बघूया आपण. ओके, चला. आता इथं काय दिलेलं आहे? CH2 CH3 CH2 NH CH2 CH3. ओके, सिम्पली किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत. त्याच्यानंतर नायट्रोजन. नायट्रोजन हेट्रोएटम आहे, सो त्याला काय करावं लागेल? शो करावं लागेल. हेट्रोएटम जवळ जर आपला हायड्रोजन आला तर त्याला पण आपण शो करतो. जर कार्बन जवळ हायड्रोजन असेल तर त्याला शो करत नाही. जर हेट्रोएटम जवळ जर हायड्रोजन आला तर त्याला आपण शो करणार आहे. ओके, बघूया किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत. 1 2. ओके, त्याच्यानंतर ते कोणाला अटॅच आहे? नायट्रोजनला अटॅच आहे. नायट्रोजनचा हायड्रोजन काय करतो आपण? शो करतो. त्याच्यानंतर परत 2 कार्बन आहेत, 1 आणि 2. झालं स्ट्रक्चर तयार आपलं. ओके, नेक्स्ट बघणार आहे CH3 CH2 CH2 COOH. ओके, बघा, पहिले सिम्पली काय करू? 4 कार्बन आहेत महत्वाचे, ते ड्रॉ करून घेऊ, जसं आपण वरती ड्रॉ केलेलं. ओके, 1 2 3 4 झालं. ओके, इकडचं इथपर्यंत तर काहीच टेन्शन नसेल. इथून सर कार्बनला 2 ऑक्सिजन आहेत, आता कसं करायचं? हा कार्बन या कार्बन सोबत एक बॉन्ड बनवलेला आहे, उरल्या किती जागा? 3 जागा उरल्या. ओके, 3 जागापैकी आपल्याला एक माहिती की ऑक्सिजन सोबत तो काय करणार आहे? डबल बॉन्ड फॉर्म करतो. ओके, आता 3 जागा ऑक्युपाइड आहेत. एका कार्बनच्या 4 जागा असतात, 3 जागा ऑक्युपाइड आहे, एक उरलेली आहे. मग एक दुसरा अजून आहे आपल्याकडे OH, त्याला असं शो करणार. ओके, झालं. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो त्याला. बघणार एक फंक्शनल ग्रुप असतो जो पण एक. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर झालं. बघा, कार्बन किती आहेत? 1 2 3 4 आणि आपण सिम्पली तो ग्रुप काय केलेला आहे? शो केलेला आहे. बऱ्याचदा तुम्हाला जिथे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकणार आहे, तुम्हाला असं स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे. 10th पर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी अशा दिसत होत्या आणि हाच मेन प्रॉब्लेम होतो. तुम्हाला सवय असते ह्या सर्व गोष्टी बघण्याची आणि तुमच्या लाईफमध्ये कधी हे येतात आणि हे कसं शो करायचं हेच आपलं क्लिअर नसतं. त्या कारणाने आपल्याला बऱ्याचदा केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम येतो की नेमकं हे स्ट्रक्चर काय दिलेलं आहे, नेमके चेन्स काय आहेत, नेमके म्हणजे हे झिगझॅग पॅटर्न काय हे कळत नाही.
ओके, त्याच्यासाठी हे बेसिक खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. सो इथपर्यंत आपलं झालेलं आहे. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, त्याच्यात आपण 4 टाइप्स बघितले. फर्स्ट होतं, एकदा क्विक रिव्हिजन करून घेऊ. फर्स्ट होतं मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याच्यात काय करतो आपण, शो करतो नंबर ऑफ ॲटम्स आणि विच टाईप ऑफ ॲटम्स, किती टाइप्स असतील आणि किती क्वांटिटी असेल. नेक्स्ट असेल लेव्ही स्ट्रक्चर. त्याच्यात आपण काय केलं होतं की सर्व गोष्टी दाखवल्या त्या, की किती ॲटम्स असतील, किती बॉन्ड्स असतील, कोणत्या बॉन्डची कनेक्टिव्हिटी कशी असेल, कोणत्या ॲटमकडे लोन पेअर्स असतील, कोणत्या ॲटम्सकडे हायड्रोजन प्रेझेंट असतील, सर्व शो केलं होतं. त्याच्यानंतर होतं लिव्ही स्ट्रक्चरमध्ये नॉन कंडेन्स. त्याच्यानंतर होतं कंडेन्स. कंडेन्समध्ये आपण काही शो करत नाही, फक्त काय शो करतो की कनेक्टिव्हिटी आणि किती ॲटम्स असतील. ओके, बॉन्ड्स आणि लोन पेअर्स दाखवत नाही. पार्शियली कंडेन्समध्ये आपण काही बॉन्ड्स आणि काही लोन पेअर्स दाखवतो. ओके, आणि त्याच्यानंतर होतं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर बाकीच्या सर्वांपेक्षा डिफरंट आहे. ओके, त्याच्यात आपण काय करतो, एक आपल्या मॉलिक्युलरचं सिम्पल रिप्रेझेंटेशन मॉलिक्युलर सिम्पल वेने रिप्रेझेंट करायचं ट्राय करतोय. ओके, खूप साऱ्या आतापर्यंत कसं व्हायचं की तुम्हाला 4 ते 5 कार्बन पर्यंत कंपाऊंड्स यायचे. आता कसे 10, 11, 9, 8 असे कार्बनचे चेन्स असतात आणि मग ते प्रत्येक वेळेस एवढं ड्रॉ करणं फिजिबल नसतं. त्यामुळे आपण हा वे चूज केलेला आहे, ज्याच्यात आपण सिम्पली एकदम मॉलिक्युलला कमी वेळात ड्रॉ करू शकतो आणि मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, जर तुम्हाला हे व्यवस्थित कळालं तर. ओके, ठीक आहे. मग याच्यात अजून एक जर तुमची एक डाऊट असेल की सर डबल बॉन्ड असेल तर बघा, इथे डबल बॉन्ड होता तर डबल बॉन्ड शो केला, ट्रिपल बॉन्ड असेल तर ट्रिपल बॉन्ड पण आपण शो करतो. ओके, सो इथं ऑर्गॅनिक कंपाऊंडचे रिप्रेझेंटेशन इथे पूर्णपणे संपलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट बघणार आहे आपण. चलो नेक्स्ट मग आपण बघणार आहे डिग्री ऑफ कार्बन. ओके, डिग्रीचे बरेच प्रकार असतात, म्हणजे डिग्री ऑफ कार्बन आहे, डिग्री ऑफ अल्कोहोल, डिग्री ऑफ सर्व फंक्शनल ग्रुप आपण एक्सप्लोर करणार आहे हळूहळू. ओके, काही काही डायरेक्टली सेम असतात ॲज इट इज, काही काही मध्ये थोडे चेंजेस असतात, ते आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, सो बघा डिग्री ऑफ कार्बन नेमकं काय असतं, द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स डायरेक्टली अटॅच विथ कार्बन. म्हणजेच काय बघा, ज्या कार्बनची सिंपल फॉर्म मध्ये सांगतो तुम्हाला, एकदम सिंपल. ओके, सर्वात आधी काय करायचं, तुम्हाला ज्या कार्बनची डिग्री विचारलेली ते सांगायचं. तर बऱ्याचदा क्वेश्चन मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं असतं की नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 ची डिग्री सांगा. ओके, किंवा तुम्हाला मेन्शन केलेलं असतं, सर्कल केलेले असतात, याची डिग्री सांगा. ओके, जे मेन्शन केलेले असतात ना त्याला बघायचं. सिम्पली ज्याची विचारलेली ना त्याची मी तुम्हाला प्रत्येक ॲटमची काढून दाखवतो, पण क्वेश्चन मध्ये कसं असतं ते पण सांगण्याचे ट्राय करतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारले असेल की फर्स्ट कार्बनची काढायची. ओके, ज्या कार्बनची काढायची तो कार्बन किती कार्बन लाटायचे ते बघायचे. ओके, या कार्बनला काढायचे असेल तर हा किती कार्बन लाटायचे ते बघायचे. ओके, फॉर एक्झाम्पल मला या कार्बनचे काढायचे तर हा किती कार्बन लाटायचे, हायड्रोजनला नाही बघायचं, फक्त कार्बनला बघायचं की हा किती कार्बन लाटायचे, एका कार्बन लाटायचे. सो याची डिग्री काय असेल, 1 डिग्री. ओके, चला नेक्स्ट याचे बघूयात आपण. हा किती कार्बन लाटायचे, एकच, परत याची पण काय असेल 1 डिग्री. नेक्स्ट हा किती कार्बन लाटायचे, 1. ओके, सो याची पण डिग्री किती असणार आहे, 1 डिग्री असणार. नेक्स्ट आता या कार्बनची, जर या कार्बनची बघायची असेल तर हा कार्बन किती कार्बनला अटॅच ते बघणार. ओके, मग जर याला कन्सिडर केलं आपण, बघा इकडे 1, 2, 3 आणि 4, मग याची डिग्री काय असणार आहे, याची डिग्री असणार आहे 4 डिग्री. ओके, नेक्स्ट हा कार्बन बघणार आहे आपण, तर हा कार्बन किती कार्बन लाटायचे, इकडे 1, इकडे 1, किती असेल त्याची 2 डिग्री. ओके, नेक्स्ट 1, 2, 3, सो याची काय असेल 3 डिग्री. नेक्स्ट हा कार्बन एकच कार्बन लाटायचं, सो याची पण काय असेल 1 डिग्री, आणि याची पण काय असणार आहे, एकच कार्बन लाटायचं, सो 1 डिग्री. ओके, सिंपल आहे, करता येईल सॉल्व. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ओके, चला आता बॉन्ड लाईन फॉर्म मध्ये आला. आपण शिकवताना मी कसं शिकवलं तुम्हाला, सिंपल स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये शिकवलं होतं, बट आता काय बॉन्ड लाईन फॉर्म आला. बॉन्ड लाईन फॉर्म जरी आला तरी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज आहे का, आपल्याला माहिती आहे की याच्यात काय सर्व कार्बन्स हायड्रोजनला रिप्रेझेंट करतो का, नाही, हायड्रोजनचा काही रोल पण नाही. सो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, बघा फॉर एक्झाम्पल मला या कार्बनची डिग्री सांगायची, तर मी काय चेक करणार आहे, सिम्पली हा कार्बन किती कार्बन लाटायचे, 1, बघा एकच कार्बन लाटायचे, सो याची डिग्री काय असणार आहे 1. ओके, परत याची पण बघूया, हा पण किती कार्बन लाटायचे, 1, सो याची पण डिग्री काय असणार आहे 1 डिग्री. आता याची या कार्बनची जर बघायची असेल तर बघा इकडं एका कार्बन हा 1, 2 आणि 3, काल 1, 2, 3, मग याची डिग्री काय असेल 3 डिग्री. सिम्पली या कार्बनची जर बघायची असेल तर 1, 2 आणि 3, सो याची पण काय असणार आहे 3 डिग्री. परत हा एकाच कार्बन लाटायचे, सो याची पण 1, हा एकाच कार्बन लाटायचे, सो याची पण 1. ओके, ठीक आहे. बघ आता याच्यात 2 केसेस असतात जे की IMPs आहेत. ओके, ते तुम्हाला किंवा एक्सेप्शन टाईप तुम्ही अज्युम करू शकतात. जर हा एकच कार्बन आहे, जर एकच कार्बन असेल तर त्याला 0 डिग्री म्हणणार का, त्याला 0 डिग्री पण म्हणू शकतो किंवा सुपर प्रायमरी म्हणू शकतो आपण. ओके, प्रायमरी असतो जो 1 डिग्री असतो. ओके, जो एकच कार्बन लाटेत असतो.
पण जर एकच कार्बन प्रेझेंट असेल आपल्या पूर्ण कंपाऊंड मध्ये तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, सुपर प्रायमरी. ओके, बघा थोडक्यात CH4 आहे, त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर असं स्ट्रक्चर असतं. ओके, सो याच्यात आपला कार्बन एक दुसऱ्या कार्बनला अटॅचच नाही, मग याची 0 डिग्री म्हणणार का? तुम्ही त्याला 0 डिग्री पण म्हणू शकतात. जर ऑप्शन मध्ये तुम्हाला 0 डिग्री दिलं असेल तुम्ही 0 डिग्री चूज करणार. जर सुपर प्रायमरी दिलं असेल तर सुपर प्रायमरी. 0 आणि सुपर दोघं दिले असतील तर मग सुपर प्रायमरीला चूज करणार. ओके, जनरली असं होणार नाही. ओके, एकच कोणतं तरी विचारणार येईल तुम्हाला. सो जर कार्बन कोणत्याच कार्बनला अटॅच नसेल, कंपाऊंड मध्ये फक्त एकच कार्बन असेल तर त्याला आपण काय म्हणणार, सुपर प्रायमरी. ओके, चलो नेक्स्ट. डिग्री ऑफ कार्बन मध्ये काही प्रॉब्लेम आहे नाही. होप करतो की पूर्ण तुम्हाला कळालं असेल, इझी टॉपिक आहे. ओके, नेक्स्ट डिग्री ऑफ अल्कोहोल्स. ओके, अल्कोहोल का एक फंक्शनल ग्रुप आहे, पुढे डिटेल मध्ये बघणार आहे आपण. पण आता आपण बघतो की OH नावाचा जो असतो ग्रुप त्याला आपण अल्कोहोल म्हणत असतो. ओके, बघा द डिग्री ऑफ कार्बन ॲट विच OH ग्रुप इज प्रेझेंट. ओके, तुम्हाला आता कार्बनची डिग्री विचारण्यात येणार आहे का? नाही, फक्त कसली डिग्री विचारण्यात येणार आहे, अल्कोहोल. सिम्पली ज्याला विचारण्यात येणार आहे त्याला आपण असं डॅश करतो. ओके, आणि अज्युम करतो की हा किती कार्बनला अटॅच आहे. त्याच्यापेक्षा आधी इझी काय आहे, तुम्हाला मी आता कार्बनची डिग्री फाइंड करायची शिकवली. ओके, आपला OH ज्या कार्बनला अटॅच असतो त्याची डिग्री फाइंड करून द्या, तीच डिग्री काय असेल, अल्कोहोलची डिग्री असेल. ओके, बघा एक तो वे आहे आणि दुसरा एक वे आहे. मी पहिला वे परत सांगतो आणि मग दुसरा पण सांगतो. ओके, बघा सिम्पली काय सांगितलं मी तुम्हाला की आपला OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा कार्बन, त्याची डिग्री लिहून द्या, तीच याची डिग्री असेल. ओके, याची डिग्री जर चेक करायची असेल, डिग्री चेक करत असताना नेहमी लक्षात ठेवा की तो किती कार्बनला अटॅच आहे हे चेक करतो, किती बॉन्ड आहेत ते चेक करत नाही. काही मुलं काय करतील, इकडे एक 2, याच्यावर काय म्हणतील 2 डिग्री, पण 2 डिग्री कन्सिडर होणार नाही. का? कारण इकडे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची डिग्री काउंट होणार नाही. डिग्री चेक करत असताना आपण काय करतो की तो किती कार्बनला अटॅच आहे. ओके, सो हा एकच कार्बनला अटॅच आहे, इकडे हा कोणाला अटॅच आहे, ऑक्सिजनला अटॅच आहे, सो याला कन्सिडर करणार नाही. मग याची डिग्री काय असेल, 1 डिग्री. याची 1 डिग्री असेल तर अल्कोहोलची डिग्री पण काय असणार आहे, 1. किंवा आपल्याला जो ग्रुप विचारलेला आहे, ओके बघा आपल्याला जो ग्रुप विचारलेला आहे तो ज्या कार्बनला अटॅच आहे, तो किती कार्बनला अटॅच आहे ती त्याची डिग्री असेल. ओके, थोडंसं सेंटेन्स मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर सिम्पली एवढं लक्षात ठेवायचं की आपला ऑक्सिजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे ती क्वांटिटी बघायची आणि ती डिग्री असेल आपली. ओके, बघा आपला ऑक्सिजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो एकाच कार्बनला अटॅच आहे, सो त्याची डिग्री काय आहे, 1 डिग्री. ओके, नेक्स्ट इकडं आपला ऑक्सिजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे, 1 आणि 2, याची डिग्री काय असणार आहे, सेकंडरी. ओके, हा झाला प्रायमरी अल्कोहोल, हा झाला सेकंडरी अल्कोहोल. ओके, नेक्स्ट आपला ऑक्सिजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो हा कार्बन आहे, तो कार्बन किती कार्बनला अटॅच आहे, 1, 2 आणि 3, 1, 2, 3, याची डिग्री काय असणार आहे, 3 डिग्री. किंवा प्रायमरी टर्शरी म्हणणार याला आपण, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ओके, नेक्स्ट बघा डिग्री ऑफ फिनॉल हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, IMP म्हणू शकता तुम्ही याला. बघा फिनॉल एक वेगळा फंक्शनल ग्रुप असतो. बेन्झीन रिंगला OH डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला फिनॉल म्हणतो आपण. ओके, एक तो वेगळा सबस्टन्स आहे आणि त्याची डिग्री वगैरे बघणं पॉसिबल नाहीये. ओके, कारण हा अल्कोहोल नाहीच आहे. आपण काय शिकतोय, डिग्री ऑफ अल्कोहोल. जर तुम्हाला विचारलं असेल डिग्री ऑफ अल्कोहोल आणि त्याच्यात जर हे एक्झाम्पल दिलं असेल तर हे एक्झाम्पल कन्सिडर होणार नाही. कन्फ्युजन करण्यासाठी ते देऊ शकतो तुम्हाला. ओके, मी आता सिम्पली जर तुम्हाला सांगितलं असतं की बाबा मला दोघा कंपाऊंडची डिग्री सांगा, तुम्ही काय केलं असतं, आले असते सिम्पल आहे सर. बघा आपला ऑक्सिजन इथं ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन किती कार्बनला अटॅच आहे, इकडे 1 आणि 2, तुम्ही काय म्हटलं असतं, 2 डिग्री. सिम्पली आपण तसं सॉल्व्ह केलं असतं, कारण आता तसं शिकवलेलं आहे मी. आपला ऑक्सिजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे, 1 आणि 2, 2 कार्बनला अटॅच असेल तर त्याची डिग्री किती असणार आहे, 2 डिग्री असणार आहे. तर 2 डिग्री असेल तर आपण 2 डिग्री मेन्शन करणार, बट हे काय असणार आहे, रॉंग असणार आहे. का रॉंग असणार आहे, कारण हा अल्कोहोल नाहीये. ओके, हा अल्कोहोल नाहीये, हा काय आहे, फिनॉल आहे. एक नवीन कंपाऊंड असतो जो की तुम्हाला पुढे इंट्रोड्यूस होईल जसं जसं आपण पुढे एक्सप्लोर करणार तसं. ओके, जर मी या कंपाऊंडची डिग्री सांगायला लावली असते तुम्हाला तुम्ही इझिली सांगितली असती, कारण हा काय अल्कोहोल आहे. कारण बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच नाहीये. बेन्झीन रिंगला डायरेक्टली OH अटॅच असेल तर तो अल्कोहोल राहत नाही, तो फिनॉल बनतो. ओके, फिनॉलची डिग्री 2 डिग्री सांगणं पॉसिबल नाहीये. बघा याची डिग्री फाइंड करायची असेल तर इझी आहे. आपला ऑक्सिजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो हा कार्बन आहे, तो किती कार्बनला अटॅच आहे, एकच कार्बनला अटॅच आहे. ओके, आपला ऑक्सिजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे, एकच कार्बनला अटॅच आहे. एकच कार्बनला अटॅच असेल तर हा काय असणार आहे, प्रायमरी अल्कोहोल. हा प्रायमरी आहे. ओके, याची डिग्री फाइंड करू शकतो, याची डिग्री फाइंड करू शकत नाही. एक पॉईंट इम्पॉर्टंट पॉईंट आहे किंवा एक्सेप्शन टाईप आहे, लक्षात ठेवायचं तुम्ही. ओके, होप करतो की डिग्री ऑफ अल्कोहोल पूर्ण कळालं असेल. नेक्स्ट डिग्री ऑफ अमाइन्स. अमाइन्स एक
फंक्शनल ग्रुप असतो ज्याच्यात नायट्रोजन रिलेटेड कंपाऊंड्स असतात. ओके, मग 1 डिग्री असेल, NH3 पण असू शकतो, NH2 पण असू शकतो किंवा फक्त NH पण असू शकतो. हे थोडंसं वेगळं आहे बाकीच्या दोनपेक्षा. ज्या लास्ट 2 केस बघितल्या त्याच्यापेक्षा थोडं डिफरंट आहे. ओके, द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स डायरेक्टली कनेक्टेड विथ नायट्रोजन. नायट्रोजनला जेवढे कार्बन अटॅच असतील ती त्याची डिग्री असेल. सिंपल एवढं. नायट्रोजनला जेवढे कार्बन ॲटम अटॅच असतील ती त्याची डिग्री असेल. नायट्रोजनला जर 1 कार्बन अटॅच असेल तर 1 डिग्री, नायट्रोजनला जर 2 कार्बन अटॅच असतील तर 2 डिग्री किंवा सेकंडरी, नायट्रोजनला जर 3 कार्बन अटॅच असतील तर टर्शरी किंवा 3 डिग्री. ओके, चला बघूया. नायट्रोजन आहे, नायट्रोजनला किती कार्बन अटॅच आहे? एकच अटॅच. सो काय असेल? प्रायमरी. नायट्रोजनला किती कार्बन अटॅच आहे? 1 आणि 2. सो सेकंडरी. नायट्रोजनला किती कार्बन अटॅच आहे? 1, 2, 3. सो काय असेल? टर्शरी. नायट्रोजनला किती कार्बन अटॅच आहे? 1, 2, 3, 4. डायरेक्टली किती अटॅच आहे ते बघणार आहे, पूर्ण नाही बघणार. डायरेक्टली किती अटॅच आहे ते बघणार. 1, 2, 3, 4. तर काय असेल? टर्शरी. ओके, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. ओके, या फॉर्म मध्ये. सो डिग्री ऑफ अमाइन्स कळालेलं आहे. ओके, काहीच नाही, सिंपल आहे. फक्त नायट्रोजनला किती कार्बन अटॅच आहे ते बघायचे. जेवढे कार्बन अटॅच असतील ती त्याची डिग्री असेल. जर 2 असतील तर सेकंडरी, 3 असेल तर टर्शरी, 4 असेल तर क्वाटर्नरी. ओके, नेक्स्ट डिग्री ऑफ ॲनिलीन. आता सेम जसं आपण फिनॉलचं बघितलं. ओके, सेम जसं आपण फिनॉलचं बघितलं आणि अल्कोहोलचं बघितलं तसंच सेम. जर बेन्झीन रिंगला डायरेक्टली OH असेल तर आपण त्याला फिनॉल म्हणतो. ओके, बेन्झीन रिंगला डायरेक्टली OH कनेक्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फिनॉल म्हणतो. तसंच बेन्झीन रिंगला डायरेक्टली NH2 ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण ॲनिलीन म्हणतो. एक नवीन कंपाऊंड आहे हा पण. ओके, ॲनिलीन. सो ॲनिलीन हा काय? प्रायमरी ॲनिलीन आहे. याला प्रायमरी म्हणू शकतो आपण कारण इथं बघा OH अल्कोहोल ग्रुप आहे. त्याच्यात आता जे अमाइन आहे, अमाइन 3 प्रकारचे असू शकतात. फक्त नायट्रोजन असलेल्या कंपाऊंडला आपण अमाइन म्हणतो. नायट्रोजन जेव्हा 2 हायड्रोजन असतील तर तरी अमाइन, 1 हायड्रोजन असेल तरी अमाइन, 3 हायड्रोजन असतील तरी अमाइन. ओके, बट अल्कोहोलच्या केसमध्ये असं का नाही सर? प्रायमरी, सेकंडरी का नाही बघितलं? ॲनिलीनच्याच केसमध्ये काय? सो त्याचे रिझन असं आहे की अल्कोहोलचा जो फॉर्म्युला आहे तो OH आहे. अमाइनचा फॉर्म्युला काय आहे? नायट्रोजन विथ नंबर ऑफ व्हेरिएबल नंबर ऑफ हायड्रोजन्स. म्हणजे 1 पण असू शकतो, 2 पण असू शकतात, 3 पण असू शकतात. म्हणून इथं डिग्री पॉसिबल आहे. तिकडे डिग्री पॉसिबल त्यामुळे नव्हती. ओके, बघा नायट्रोजन जेव्हा 2 हायड्रोजन आहेत किंवा कन्सिडर करू शकतो आपला जो नायट्रोजन आहे तो किती कार्बन अटॅच आहे? 1 कार्बन अटॅच आहे. आपला जो नायट्रोजन आहे तो किती कार्बन अटॅच आहे? 1 कार्बन अटॅच आहे. सो याची डिग्री काय असेल? प्रायमरी. पण हा कंपाऊंड अमाइन नाहीये, ॲनिलीन आहे. याला काय म्हणतो आपण? ॲनिलीन म्हणतो. ओके, प्रायमरी अमाइन पण म्हणू शकता तुम्ही त्याला, पण जस्ट याचं नाव काय असतं? ॲनिलीन असतं. ओके, ते लिहून घ्या लागलं, ॲनिलीन. ओके, चलो आता याचा जर चेक करायचं ठरवलं आपण, सेम डिग्री ऑफ ॲनिलीन ते पण बघू शकतो आपण. ओके, सेम तेच रिलीफ आपण अप्लाय करायचं आहे की नायट्रोजनला किती कार्बन अटॅच असतील. बघा आपण फाइंड डिग्री, प्रत्येक नायट्रोजनची डिग्री फाइंड करणार आहे याच्यात. ओके, सो इथं आपला हा नायट्रोजन आहे, किती कार्बन अटॅच आहे? 1, 2. सो याची डिग्री काय असेल? 2 डिग्री असेल. ओके, इकडे बघितलं तर किती कार्बन अटॅच आहे? 1 कार्बन अटॅच आहे. सो 1 डिग्री. ओके, इकडे जर बघितलं आपण तर असं असेल हा कंपाऊंड. हा असा कंपाऊंड असणार आहे. ओके, सो याची डिग्री काय असणार आहे? इकडे 1, इकडे 2, इकडे 3. सो हा काय असणार आहे? 3 डिग्री असणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये बघा. आता एक क्वेश्चन आहे, या दोघांची डिग्री फाइंड करायची आपल्याला. ओके, दोघांची डिग्री फाइंड करत असताना आता तुम्ही सिम्पली काय करणार की ऑक्सिजनच्या केसमध्ये डिग्री वेगळ्या पद्धतीने फाइंड करतो, नायट्रोजनच्या केसमध्ये वेगळे. ओके, पहिले ऑक्सिजनचं बघू. ऑक्सिजनच्या केसमध्ये काय करतो आपण? आपला OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असेल तो किती कार्बनला अटॅच आहे ते बघतो. ओके, आपला OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असेल तो किती कार्बनला अटॅच असेल ते बघतो. म्हणजे आपला OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे? 2. सो याची डिग्री काय असणार आहे? 2 डिग्री. ओके, या केसमध्ये काय बघतो आपण की आपला नायट्रोजन जो ग्रुप आहे तो किती कार्बनला अटॅच आहे? 1. सो याची डिग्री काय असेल? 1 डिग्री. ओके, सो झालं क्लिअर? अल्कोहोलमध्ये आपला जो अल्कोहोलिक ग्रुप असतो तो किती कार्बनला अटॅच आहे, तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे ते बघतो. आणि नायट्रोजनच्या केसमध्ये किंवा अमाइनच्या केसमध्ये तो डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे ते चेक करत असतो आपण. ओके, चलो नेक्स्ट डिग्री ऑफ अल्काइल हॅलाइड. ओके, आता अल्काइल हॅलाइड कशाला म्हणतो आपण? अल्काइल हॅलाइड जनरली कंपाऊंड्स असतात जेव्हा कार्बनचा आणि हॅलोजनचा डायरेक्टली बॉन्ड असतो. हॅलोजन काय असतात? ग्रुप 17 चे एलिमेंट्स असतात पिरियोडिक टेबलमध्ये, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, जनरली त्याला आपण एक्स ने रिप्रेझेंट करत असतो. जनरली आपण त्याला एक्स ने रिप्रेझेंट करत असतो. म्हणून बघा तुम्ही लिहू शकतात लागल्यास की एक्स म्हणजे काय असू शकतात? हॅलोजन्स असू शकतात.
हॅलोजन्स. त्याच्यात काय असू शकतात? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. याच्यापैकी कोणतेही कंपाऊंड येऊ शकतात. ओके, जनरली आपण त्यांना एक्स ने रिप्रेझेंट करत असतो. द डिग्री ऑफ कार्बन ॲट विच एक्स ॲटम इज अटॅच. सेम अल्कोहोल सारखं आपण काय लिहिलं होतं? द डिग्री ऑफ कार्बन ॲट विच OH ॲटम इज प्रेझेंट. ओके, OH ग्रुप इज प्रेझेंट असं लिहिलं. सेम इथं काय एक्स ॲटम जिथं प्रेझेंट असेल म्हणजे अल्कोहोल सारखी डिग्री आपण याची चेक करणार आहे. ओके, त्याला बघूया. म्हणजे आपला जो आयोडीनचा ग्रुप आहे तो ज्या कार्बन लॅटेजचे, तो कार्बन किती कार्बन लॅटेजचे ते बघणार आहे. ओके, आपला जो आयोडीन ग्रुप आहे तो या कार्बन लॅटेजचे, हा किती कार्बन लॅटेजचे? एकच कार्बन लॅटेजचे. सो याची डिग्री काय असणार आहे? 1 डिग्री. ओके, नेक्स्ट बघूया. आपला आयोडीन ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे, तो हा कार्बन आहे, तो किती कार्बन लॅटेजचे? 1 आणि 2. सो याची डिग्री काय असेल? 2 डिग्री. नेक्स्ट आपला ब्रोमीन ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे, ओके, आपल्याला माहिती एक्स इज इक्वल टू काही असू शकतं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन काही असू शकतं. ओके, आपला ब्रोमीन ग्रुप ज्या कार्बन लॅटेज येतो, किती कार्बन लॅटेज? इथं जरी ट्रिपल बॉन्ड दिसत आहेत पण कार्बन तर एकच आहे ना. या कार्बनने 3 बॉन्ड बनवलेले आहेत पण कार्बन तर एकच आहे. सो याची डिग्री काय असेल? परत प्रायमरी असणार आहे. ओके, आपला ब्रोमीन ज्या कार्बन लॅटेज येतो, किती कार्बन लॅटेज? एकच कार्बन लॅटेज. सो याची डिग्री पण काय असणार आहे? 1 डिग्री असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट. याच्यात काय प्रॉब्लेम आहे? ओके, बघा, आपला आयोडीन ज्या कार्बन लॅटेज होता तो एकच कार्बन लॅटेज होता म्हणून याला 1 डिग्री म्हटलं. इकडचा आयोडीन ज्या कार्बन लॅटेज होता तो 2 कार्बन लॅटेज होता म्हणून 2 डिग्री. ब्रोमीन ज्या कार्बन लॅटेज होता तो एकच कार्बन लॅटेज म्हणून परत प्रायमरी किंवा 1 डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. मिक्स एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यात अल्कोहोल वगैरे सर्व गोष्टी असतील. ओके, चलो जस्ट डिग्री खाली मेन्शन करणार आहे आपण. बघा, पहिले विचारले आपल्याला अल्कोहोल. ओके, या हा अल्कोहोल ज्या कार्बन लॅटेजचे, तो हा कार्बन आहे, किती कार्बन लॅटेजचे? एकच कार्बन लॅटेजचे. सिम्पली त्याची डिग्री काय असणार आहे? 1 डिग्री. ओके, नेक्स्ट इथं चेक करूया आपण. ओके, आपला अल्कोहोलिक ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे तो हा कार्बन आहे आणि तो किती कार्बन लॅटेजचे? परत 1. त्याची डिग्री काय असणार आहे? 1. परत बघा 1. ओके, आपला अल्कोहोलिक ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे किती कार्बन लॅटेजचे? 1. तर काय असणार आहे? डिग्री 1. ओके, नेक्स्ट आपला अल्कोहोलिक ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे तो हा ग्रुप आहे, तो किती कार्बन लॅटेजचे? 1 आणि 2. त्याची डिग्री काय असेल? 2 डिग्री असेल. ओके, बघा इकडे आपला अल्कोहोलिक ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे तो किती कार्बन लॅटेजचे? 1 आणि 2. त्याची डिग्री काय असणार आहे? 2 डिग्री असणार आहे. ओके, आपला अल्कोहोलिक ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे तो किती कार्बन लॅटेजचे? 1, 2 आणि 3. इथं जरी डबल बॉन्ड बनवले तरी एकच कार्बन आहे. ओके, सो किती डिग्री असेल? 3 डिग्री असेल. ओके, नेक्स्ट आपला अल्कोहोलिक ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे तो हा कार्बन, तो किती कार्बन लॅटेजचे? 1, 2 आणि 3. सो डिग्री काय असेल? 3 डिग्री. ओके, नेक्स्ट आपला अल्कोहोलिक ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे तो किती कार्बन लॅटेजचे? 1 आणि 2. सो डिग्री काय असणार आहे? 2 डिग्री. आपला अल्कोहोलिक ग्रुप ज्या कार्बन लॅटेजचे तो किती कार्बन लॅटेजचे? 1, 2 आणि 3. सो याची डिग्री काय असणार आहे? 3 डिग्री असणार आहे. ओके, होप करतो तुम्हाला कळालं असेल. ओके, काही एक्झाम्पल्स असतील तर बघूया आपण अजून. बस झालं आहे. ओके, सो यात काही प्रॉब्लेम नसेल असं होप करतो आणि पुढे जातो. चला बघा, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन महत्त्वाचा पॉईंट आहे खूप. डायरेक्टली क्वेश्चन येतात. 1 मार्क्सचा क्वेश्चन प्रत्येक वर्षी म्हणजे अल्टरनेट इयरला बघायला भेटतो आपल्याला. जेई आणि नीटमध्ये तुम्हाला सिम्पली सांगितलं असतं की साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन फाईंड करा किंवा डिग्री. याचे वेगवेगळे नाव आहेत. ओके, टॉपिक तोच आहे पण विचारलं एवढ्या पद्धतीने जातं. ओके, बघा सेम कन्सेप्ट सेम आहे, फक्त नावा चेंजेस आहेत. म्हणजे तुम्हाला जर त्यांना कन्फ्यूज करायचं असेल तर तुम्ही डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन करून दिलं असेल तर नेक्स्ट इयर काय करतील ते? इंडेक्स ऑफ हायड्रोजन डिफिशियन्सी विचारतील किंवा अनसॅच्युरेशन इंडेक्स विचारतील किंवा डीबी डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट. याचं मिनिंग एकच आहे. ओके, मागच्या केसमध्ये आपण काय करणार? लक्षात ठेवणार की याला एवढ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नाव विचारले जातात. फाइंड द फॉलोइंग मॉलिक्युल्स DU. ओके, किंवा असं काहीतरी क्वेश्चन्स बनवलेले असतात त्यांनी. फक्त काय केलं असतं? ह्या सर्व गोष्टी चेंज केलेल्या असतात. ओके, याचं मिनिंग एकच आहे. जनरली आपण सर्व केसमध्ये मी साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन घेणार आहे. ओके, म्हणजे मी साइट्स ऑफ अनसॅच्युरेशनच्या नावाने तुम्हाला सॉल्व्ह करून देईल सर्व, आणि तुम्ही DU, IHD, UI, DB कोणतंही आलं तरी हेच करणार आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवायचे त्यांचे, कारण तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये जनरली विचारलं जाणार नाही. फुल फॉर्म मध्ये विचारलं जाईल की डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन सांगा किंवा इंडेक्स ऑफ हायड्रोजन डिफिशियन्सी सांगा किंवा इंडेक्स अनसॅच्युरेशन इंडेक्स किंवा डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट. जनरली हे 2 बघायला भेटेल आपल्याला. बघा, एक हे बघायला भेटेल. जास्त करून हे विचारले जातात 2, 1 आणि 2 आणि 3. एक साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन सर्वात जास्त, नंतर DB आणि खूप कमी वेळेस IHD आणि UI विचारलं गेलेलं आहे. ओके, मिनिंग एकच आहे, नावं डिफरंट आहेत. ओके, बघूया साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन.
कॅल्क्युलेशन ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे नेमकं काय असतं, एक फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन फाइंड करण्याचा फॉर्म्युला असतो. नंबर ऑफ म्हणजे कार्बन किती असतील, नंबर ऑफ कार्बन प्लस 1 मायनस H प्लस एक्स. एक्स काय असेल इथं, इथं आपला H असणार आहे, नंबर ऑफ H ॲटम. ओके, एक्स असणार आहे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. जे लास्ट बघितलं बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. ओके, एन असेल नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम्स. नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम्स अपॉन 2. ओके, परत एकदा बघूया फॉर्म्युला. C+1 मायनस H प्लस एक्स मायनस N अपॉन 2. ओके, हा फॉर्म्युला आहे, खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. याला तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे, पाठ करून ठेवा किंवा लर्न करून घ्या. ओके, हा फॉर्म्युला माहिती असेल म्हणजे दोन वेळेत, एक तुम्ही फॉर्म्युल्याने फाइंड करू शकता, एक डायरेक्टली पण फाइंड करू शकतात. पहिले आपण फॉर्म्युल्याने बघू आणि नंतर मी डायरेक्टली त्यावेळी तुम्हाला सांगतो. ओके, बघा आपल्याला दिलेलं आहे C6H12O11. याचं आपल्याला काय करायचं आहे, साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन फाइंड करायचं आहे. ओके, बघा आपण काय करतो, C+1. ओके, म्हणजे कार्बन किती आहेत, 12 आहेत. म्हणजे मी काय करणार, बघा हाच फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करतो मी. बघा 12 प्लस 1 मायनस, बघा इकडे काय हायड्रोजनची संख्या किती आहे ते बघायचं. ओके, हायड्रोजन संख्या 22 प्लस एक्स. एक्स दिलेले आहेत का, नाहीये. ओके, नंतर ऑक्सिजन दिलेले आहेत. मग ऑक्सिजनचं काय करायचं, बघा इथं एक महत्वाची केस येते. जर कोणतेही हेट्रोॲटम आले, याच्या व्यतिरिक्त कोणीही आलं, सल्फर आला, ओके, ऑक्सिजन आला, ओके, फॉस्फरस आला, ओके, तर काय करायचं, त्यांना इग्नोर करायचे. त्यांना डायरेक्टली काय करायचंय, अदर दॅन जर फॉस्फरस आला किंवा ऑक्सिजन आला किंवा सल्फर आला, हे सर्व गोष्टी आल्या तर यांना काय करायचंय, इग्नोर करायचंय. त्यांच्या व्हॅल्यू घ्यायच्या नाहीयेत, त्यांना फॉर्म्युल्यामध्ये कन्सिडरच करायची नाही, त्यांची गरज पण पडणार नाही. डायरेक्टली आपल्याला आन्सर भेटणार आहे. फक्त या 4 गोष्टी 3 गोष्टी आल्या तर त्यांना कन्सिडर करायचं आहे. ओके, मग इथं आपल्याला दिलेला आहे का, एक्स दिलेला आहे का, नाही. एक्स दिलेला नसेल तर आपण काय करणार, 0 कन्सिडर करणार. आणि नायट्रोजन आहे का आपल्या कंपाऊंड मध्ये, नायट्रोजन नाहीये, सो त्याला पण काय करणार, 0 अज्युम करणार. ओके, 0 अज्युम करणार अपॉन 2. ओके, स्वतः हे फाइंड करून घेणार, किती येणार आहे, 13 मायनस किती असेल, 22/2 11. ओके, म्हणजे परत 13 मायनस 11 म्हणजे साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन काय आपलं आलं, आपलं 2. ओके, सो जनरली याचं SU काय असणार आहे, 2 असणार आहे. ओके, सिंपल आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करून काढू शकता. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, C+1 मायनस H प्लस एक्स मायनस N अपॉन 2. जर ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि सल्फर आला तर त्यांना काय करायचे, इग्नोर करायचे. ओके, एवढं लक्षात ठेवा जस्ट. ठीक आहे, नेक्स्ट आहे, अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. ओके, हे एक्झाम्पल सर्व सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर डायरेक्टली पण सॉल्व्ह करू शकतो आपण. चलो ठीक आहे, स्टार्ट करूया 0 पासून. तुम्ही पेपर पेन घेऊन डायरेक्टली पूर्ण फॉर्म्युला वगैरे करून सॉल्व्ह करू शकता. मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो की इथं कॅल्क्युलेशन मी करायचे ट्राय करतो. ओके, बघा कार्बन आहे, किती कार्बन आहेत, 4 कार्बन असतील. ओके, 4 कार्बन मध्ये आपण काय करतो, 4 प्लस 1 करतो 5. ओके, 5 मायनस फक्त हायड्रोजन आहेत, तर हायड्रोजन आणि नंबर ऑफ हॅलोजन्स दिलेले नाहीत आणि नायट्रोजन पण दिलेले नाहीत. सो आपण फॉर्म्युला यूज करणार, 5 मायनस किती झाले, 8 अपॉन 2 करतो, म्हणजे 8 अपॉन 2 किती होणार आहे, 4. म्हणजे किती असेल, साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन 1 असणार आहे. ओके, डायरेक्टली पण करू शकता तुम्ही. आता इथं हॅलोजन आलेलं आहे, इथं ज्या केसमध्ये हॅलोजन आलं असेल ते बघू. इथं बघा 6 मायनस H प्लस काय करतो आपण, एक्स पण करतो. ओके, सो 10 प्लस 2 किती होणार आहे, 12. म्हणजे 12 मायनस 2 किती असणार आहे, म्हणजे 6 मायनस 6 येणार आहे. सो आन्सर काय असेल, 0. ओके, या पद्धतीने तुम्ही बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. ओके, काही अडचण आल्या तर मी तुम्हाला बाकी जे काही असाइनमेंट, जे काही नोट्स असतात त्याच्यात मी सर्वांचे आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, इथं पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करणं पॉसिबल नाही, तुम्ही पण ट्राय करायचे आहेत. जे काही याची जी आन्सर की असेल मी ते तुम्हाला सेंड करून देणार आहे. ओके, बघा काही एक्झाम्पल्स जे आहेत ते मी घेतो लागल्यास, ज्याच्यात तुम्हाला डाऊट असू शकतात की सर याच्यात मायनस चार्ज आलेला आहे, याच्यात कसं सॉल्व्ह करायचं, निग्लेक्ट करायचे, ऑक्सिजनला निग्लेक्ट करणार आहे तर ऑक्सिजनच्या मायनस चार्ज आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके, सो याचे सिंपल साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन फाइंड करायचं असं कसं करणार आपण, बघा फॉर्म्युला थ्रू 1 प्लस C+1 करतो, म्हणजे किती झाले 2.
2 मायनस नंबर ऑफ हायड्रोजन किती आहे, एकच आहे. ओके, 1/2 करणार. ओके, 1/2 केल्यानंतर आन्सर काय येणार आहे आपलं, सिम्पली 1.5 आन्सर येणार आहे. ओके, आन्सर साइड्स ऑफ अनसॅच्युरेशनचं आन्सर फ्रॅक्शनल मध्ये पण येऊ शकतं, पॉईंट मध्ये पण येऊ शकतं, सो काही हरकत नाही. ओके, बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत, हे येऊन जातं सर्व जे की फॉर्म्युल्याने सॉल्व्ह होणार. डायरेक्टली जर स्ट्रक्चर दिलं असेल त्याला कसं सॉल्व्ह करणार त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगतो. बघा इथं काय दिलेलं, बेन्झीन. तर बेन्झीन मध्ये साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन किती असतील ते बघायचे आपल्याला. ओके, इथं परत ते स्ट्रक्चर आहे. ओके, ते सॉल्व्ह करूया आपण. बघा बेन्झीनचं स्ट्रक्चर सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती गोष्ट लक्षात ठेवायची. एक पेज एक्स्ट्रा घेतो मी इथं. चलो ठीक आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन ओके SU जर डबल बॉन्ड असेल तर साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन 1 असतो. म्हणजे 1 असल्यावर डबल बॉन्ड पण असू शकतो असं आपण गेस करू शकतो. ओके, जर ट्रिपल बॉन्ड असेल तर साइड्स ऑफ अनसॅच्युरेशनची संख्या असते 2. जर रिंग असेल मग रिंग कोणती असू द्या, ओके 3 मेंबर असू द्या, 5 मेंबर असू द्या, 6 मेंबर असू द्या, कोणतीही रिंग असू द्या, ओके 6 मेंबर असू द्या, तर रिंग कन्सिडर करतो 1. म्हणजे साइड्स ऑफ अनसॅच्युरेशनची व्हॅल्यू किती असते 1. जर रिंग असेल तरी 1, ट्रिपल बॉन्ड असेल तर 2 आणि डबल बॉन्ड असेल तर 1. ओके, म्हणजे याच्यावरून आपण अज्युम करू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, पुढे जेव्हा एक्झाम्पल बघणार आहे आपण तेव्हा तुम्हाला कळेल नेमकं चालू काय आहे. ओके, बघा डबल बॉन्ड असेल तर साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन कन्झ्युम करतो 1, ट्रिपल बॉन्ड असेल तर 2 आणि कोणतीही रिंग असेल, किती मेंबरची रिंग असू द्या तर ते अज्युम करतं 1. ओके, तर त्या हिशोबाने मग आपण इकडं डायरेक्टली साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन सॉल्व्ह करणार आहे विदाउट फॉर्म्युला. ओके, बघा बेन्झीन रिंग दिलेली इथं. ओके, सो रिंग आहे, रिंगच्या साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन किती असेल 1. ओके, 1 प्लस एक डबल बॉन्ड आहे 1, 2 टोटल डबल बॉन्ड किती आहेत 3 आहेत. एका डबल बॉन्ड साठी 1 असते तर 3 डबल बॉन्ड साठी किती असणार आहे 1 + 1 + 1, सो टोटल किती आलं 4. सो याच्या साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन किती असणार आहे 4. ओके, मग हे आपण फाइंड केलं, डायरेक्टली फाइंड केलं आणि फॉर्म्युलाने पण फाइंड करून बघूया आपण. ओके, बघा फॉर्म्युला काय असेल ते बघूया. जर इथं एक हायड्रोजन असतो, इथे 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 एक हायड्रोजन असतो. ओके, म्हणजे याचा फॉर्म्युला असतो C6H6. ओके, C6H6 फॉर्म्युला असतो. एक आपण डायरेक्टली फाइंड केलेले फॉर्म्युला म्हणजे मॅच करू आन्सर की आन्सर सेम येत आहे का. ओके, इथं काय करतो आपण 6 + 1 म्हणजे 7. ओके, मायनस H/2 करतो. ओके, H किती आहे 6/2 केलं किती आलं 3. ओके, म्हणजे 7 - 3 किती असणार आहे 4 आलं आन्सर, जे की सेम असतं. ओके, कळलं. सो नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा याच्यात 4 आहे आन्सर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. इथं बघा किती रिंग आहेत टोटल, एक रिंग एक साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन कन्झ्युम करतं. ओके, 1 आणि 2 दोन रिंग आहेत म्हणून 2. त्या दोन रिंग मध्ये बघा 2 रिंग आहेत 1 आणि 2. ओके, त्या दोन रिंग मध्ये एक डबल बॉन्ड आहे, एक डबल बॉन्डचा एक, एका रिंगचा एक आणि दुसऱ्या रिंगचा एक, टोटल किती झाले 3. याच्या साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन किती असणार आहे 3. तुम्ही फॉर्म्युल्याने पण चेक करू शकता. फॉर्म्युल्याने कसा काढायचा बघा 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत, बाकीचे हायड्रोजन काउंट करा, डबल बॉन्ड काउंट करा, तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटेल. तुम्ही डायरेक्टली म्हणजे त्या पद्धतीने पण करू शकतात, पण त्याच्यापेक्षा सिंपल वे फॉर्म्युला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही आन्सर सांगू शकतात. बघा 1 2 3 म्हणजे रिंग साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन किती आला 3. एका रिंग मध्ये एक डबल बॉन्ड आहे. ओके, तो 3 + 1 किती झालं 4. याचा आन्सर किती असणार आहे 4 असणार आहे. नेक्स्ट आहे बघा या कंपाऊंड मध्ये बघणार आहे टोटल किती आहेत. ट्रिपल बॉन्डचे किती घेतो आपण, ट्रिपल बॉन्डचे किती घेतो 2 घेतो. ओके, डबल बॉन्डचे किती घेतो 1, डबल बॉन्डचे किती घेतो 1, टोटल किती झाले 4 झाले आणि एका रिंगचे 1, सो किती झाले टोटल 5. याच्या आन्सर किती असणार आहे 5 असणार आहे. ओके, डायरेक्टली तुम्हाला हे सर्व PYQs आहेत, मी जे घेतोय ना सर्व PYQs आहेत आलेले आहेत ऑलरेडी. तुम्हाला सिम्पली फक्त विचारलेलं असतं फाइंड DBE किंवा फाइंड इंडेक्स ऑफ हायड्रोजन डिफिशियन्सी किंवा फाइंड साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन किंवा फाइंड डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. फक्त नावं चेंज आहेत, तुम्हाला सॉल्व याच पद्धतीने करायचं आहे. ओके, तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहायचं असतं. एक तर तुम्ही फॉर्म्युला मेन्शन करा. ओके, आणि तुम्हाला ऑप्शन चूज करायचे. इथं तुम्हाला थेरॉटिकल पेपरमध्ये कोणी विचारणार नाही आन्सर कसं आलेलं आहे, तुम्हाला आवडेल त्या वेळेने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ओके, बघा हे 2 स्ट्रक्चर राहू दे, तुम्ही 3D स्ट्रक्चर्स आहेत ते, सो त्यांच्या नंतर सांगतो, पहिले बाकीचं सॉल्व्ह करतो. बघा इकडं हा कंपाऊंड आहे. आता जनरली तुम्हाला बघा इथं सर्कल दिलेलं आहे, या सर्कलचं मिनिंग काय असेल
ओके, सर्कलचं मिनिंग खूप महत्वाचं असतं. आता बघा हे स्ट्रक्चर कसलं आहे, बेंझिनचं स्ट्रक्चर आहे. ओके, बेंझिनच्या स्ट्रक्चरलाच आपण असं शो करत असतो सिम्पली. ओके, असं शो करण्यामागचं रिझन काय आहे बघा, जर तुम्ही फॅन बघितला असेल जेव्हा तो बंद असतो त्याचे आपल्याला 3 ब्लेड दिसतात बरोबर, बट जेव्हा आपण ऑन करतो आणि तो स्पीडने फिरत असतो तेव्हा आपल्याला फक्त सर्कल दिसतं. ओके, सेम तीच थिअरी इथं अप्लाय होते. ओके बघा, कारण कंटिन्युअसली हे बॉन्ड इथं शिफ्ट होत असतात. ओके, कंटिन्युअसली हे बॉन्ड इथं शिफ्ट होत असतात, कंटिन्युअसली मूव्ह होत असतात, आणि जेव्हा कंटिन्युअसली मूव्ह होत असतात जेव्हा याचे आपण ग्राफ घेतो तो ग्राफमध्ये आपल्याला सिम्पली सर्कल दिसतं. ओके, तुम्ही डायरेक्टली असंही मेन्शन करू शकता, काही ठिकाणी तुम्हाला असंही स्ट्रक्चर दिसू शकतं. सर्वांचं मिनिंग काय सेमच आहे. मग आपण 3 बॉन्ड दाखवण्यापेक्षा सिम्पली काय करत असतो, प्रत्येक वेळेस आपण बेंझिनला पुढे काय कन्सिडर करणार आहे, मध्ये सर्कल. ओके, मध्ये सर्कल असेल म्हणजे काय असेल त्याचा अर्थ की बेंझिन रिंग मध्ये किती बॉन्ड असणार आहेत, 3 बॉन्ड असणार आहेत. ओके, चलो बघा, सो इथं किती बॉन्ड असतील मध्ये, 3चं किती झाले 3 प्लस रिंगचं 1, सो टोटल किती आन्सर असणार आहे 4. ओके, बेंझिन रिंगचं डायरेक्टली आन्सर किती असतं 4, त्याला क्लोरीन त्याचा काही फरक पडत नाही, डायरेक्टली 4 आन्सर लिहू शकतो तुम्ही. ओके, बघा इथं 2 बेंझिन रिंग आहेत. ओके, याच्यात कसं कन्सिडर करणार, 2 रिंग्स 2 आणि टोटल किती डबल बॉन्ड आहेत 1 2 3 4 5. ओके, 5 प्लस 2 किती असणार आन्सर 7. 3 रिंग्स 3 प्लस डबल बॉन्ड चेक करणार 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 प्लस 3 10, आन्सर किती असणार आहे 10. आता या केसमध्ये कसं फाइंड करणार, परत या केसमध्ये आपल्याला याचा फॉर्म्युला काढावा लागणार. फॉर्म्युला कसं काढणार बघा, CH3 CH2 CH3 CH3 म्हणजे कार्बन किती आहेत 1 2 3 4, 4 कार्बन म्हणजे C4. त्याच्यानंतर हायड्रोजन चेक करणार किती आहेत, इथं बघा 1 बॉन्ड बनवलेले आहेत 3 हायड्रोजन असतील, 2 बॉन्ड बनवलेले आहेत 2 हायड्रोजन असतील, 3 आणि 2 5, परत 3 आणि 3 6. ओके, 5 आणि 6 किती झाले 11. 11 काय आहेत आपल्याकडे हायड्रोजन आहेत आणि 1 नायट्रोजन. ओके, सो याचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. काही केसेसमध्ये तुम्ही डायरेक्टली पाहून सॉल्व्ह करू शकत नाही, त्या केसेसमध्ये आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, बघा कार्बनची संख्या किती आहे 4, 4 प्लस किती करतो आपण 1 म्हणजे 5 मायनस इथं आपण काय करतो आपण 2. ओके, इथं आपल्याला नायट्रोजन दिलेलं आहे. ओके, नायट्रोजनला काय करतो आपण मायनस करतो फॉर्म्युला. ओके, बघा हायड्रोजन किती आहेत 11 मायनस प्लस आपण काय करतो एक्स दिलेला आहे का नाही, सो 0 अज्युम करणार, मायनस काय असतो नायट्रोजन किती आहेत 1. ओके, अपॉन 2 म्हणजे 11 मायनस 1 होणार 10, 5/10/2 किती असणार आहे 5 मायनस 5, आन्सर असणार आहे 0 पण येऊ शकतो. ओके, सेम तोच वेने इथं फाइंड करायचं आहे. बघा इथं पण किती कार्बन असतील, 1, हा दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन. ओके, 4 कार्बन आहेत. सेम त्या वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, याचं पण करून दाखवू का, ठीक आहे चला. C4 हायड्रोजन किती आहेत H, 1 2 3 4 5 6 आणि ऑक्सिजन आहेत 1 2 3 4 5 6, ऑक्सिजन 6. ऑक्सिजनचं काही आपल्याला निग्लेक्ट करत असतो आपण त्यांना. ओके, म्हणजे इथं काय करणार आहे 5 मायनस 6/2. ओके, 6/2 किती येणार आहे 3, सो 5 मायनस 3 इज इक्वल टू 2, आन्सर काय असणार आहे 2 आन्सर असणार आहे. ओके, बघा आता 3D जर तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता, पण 3D साठी परत एक फॉर्म्युला आहे. ओके, तो लक्षात ठेवायचा आहे, नंबर ऑफ फेसेस मायनस 1, नंबर ऑफ फेसेस मायनस 1. ओके, फेसेस काय असतात बघा, हा एक फेस आहे पूर्ण, एक जर कन्सिडर केला तुम्ही तर हा एक फेस आहे. ओके, तर नंबर ऑफ फेसेस मायनस 1 काय असणार आहे साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन. टोटल या क्यूबला किती फेसेस आहेत 1 2, बघा 1 2. ओके, इकडच्या साईडला 3, हा एक मिडलला 4 5 आणि 6 त्या साईडला एक. ओके, 6, मग 6 मायनस 1, नंबर ऑफ फेसेस मायनस 1 इज इक्वल टू काय असतो आपला SU असतो 3D स्ट्रक्चर मध्ये. ओके, सो याचा SU काय असणार आहे 5 असणार आहे. तुम्ही याचा फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवून पण काउंट करू शकता, 7 आन्सर येणार आहे. ओके, याचे नंबर ऑफ फेसेस किती बघा, एक फेस इकडे आहे 1 2, मागच्या साईडला 3 4 आणि एक बॅक साईडला असेल किती असणार आहे 5, जो की बॅक साईडचा मी इथे लिहितो. ओके, जो बॅक साईडला असणार आहे म्हणजे 5 मायनस 1 इज इक्वल टू आन्सर काय असणार आहे 4. ओके, मग साइड्स ऑफ अनसॅच्युरेशनचे आपण सर्व केसेस बघितलेले आहेत, 2 एक्सेप्शन पण बघितलेले आहेत. ओके, काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करूया आपण. ओके, चलो किती असणार आहेत 3 रिंग्स आहेत, 3
3 4 5 6 7 8 9 10. ओके, चलो इकडं 2 रिंग्स आहेत 2 3 बघा 2 रिंग्सचे 2, त्याच्यानंतर काय आहेत डबल बॉन्डचा 1 2 3 म्हणजे टोटल किती असणार आहे 5. 2 रिंग आणि 3 ट्रिपल बॉन्ड. किती रिंग्स आहेत 2 रिंग्स, डायरेक्ट लाईन सॅच्युरेशन किती असेल 2. किती रिंग्स आहेत 3, डायरेक्ट लाईन सॅच्युरेशन किती असणार आहे 3. किती रिंग्स आहेत 1 2 बघा ही एक रिंग आहे आणि ही दुसरी रिंग आहे. ओके, त्याच्या साईडचा वन सॅच्युरेशन असेल 2. किती रिंग आहे टोटल 1 2 3 बघा ही पण एक रिंग आहे 2 आणि 3. सो याचा आन्सर किती असणार आहे, मेन आन्सर 3 असणार आहे. बघा एक रिंग आणि एका रिंग मध्ये 2 डबल बॉन्ड आहेत. सो याचा आन्सर किती असणार आहे 3. 2 रिंग आणि 2 डबल बॉन्ड, आन्सर किती असणार आहे 4. एक रिंग त्याच्यात एक ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल बॉन्डची व्हॅल्यू किती असते 2. एका रिंगची असते 1, याची असते 1, याची पण असते 1, याची असते 1. किती झाले 1 2 3 4 आणि 2 किती झाले 6. ओके, एकदा परत चेक करून घेतो 1 2 3 4 5 आणि 6. ओके 6 बघा 2 रिंग्स आहेत 1 2 आणि 2 रिंग्स पैकी एक डबल बॉन्ड आहे. ओके, म्हणजे किती झालं 1, टोटल किती होणार आहे, आन्सर किती येणार आहे 3. ओके, सो नेक्स्ट बघणार आहे आपण. इथं आपलं पूर्ण SU साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन किंवा डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट पूर्णपणे संपलेलं आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण होमोलॉगस सिरीज. ओके, मग होमोलॉगस सिरीज काय असतात ते बघायचे. ओके, सेम होमोलॉगस सिरीजसाठी एक महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप वगैरे ते आपण पुढे बघणार आहे. ओके, 4 पॉईंट्स आहेत ते बघूया आपण, एक्सप्लेन करूया. सेम फंक्शनल ग्रुप, डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, फंक्शनल ग्रुप काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय फंक्शनल ग्रुप काय असतं ते पण मी सांगतो तुम्हाला. ओके, नंतर काय डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला वेगळा असेल पण फंक्शनल ग्रुप काय असणार आहे सेम असणार आहे. ओके, डिफरंट मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर वेट काय असणार आहे डिफरंट असणार आहे. ओके, डिफरंट इन CH2 युनिट, डिफरन्स इन CH2 युनिट म्हणजे CH2 युनिटचा फरक असणार आहे. ओके, बघा थोडक्यात काय करायचं माहिती का. बघा हा एक कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये जर मी प्लस CH2 केला तर मला काय भेटणार आहे, हा कंपाऊंड भेटणार आहे. बघा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C4 CH4 आहे. ओके, CH4 मध्ये मी एक कार्बन ऍड केला, कार्बन किती झाले C2 झाला. ओके, C2 झाला, त्याच्यानंतर 2 हायड्रोजन ऍड केले, हायड्रोजन किती होते 4 होते, किती झाले C2H6 जो की याचा फॉर्म्युला आहे बघा. ओके, परत याच्यात मी काय केलं, एक CH2 युनिट ऍड केलं. ओके, डिफरन्स इन CH2 युनिट म्हणजे एका CH2 युनिटचा डिफरन्स असतो. आता बघा हा पण हायड्रोकार्बन आहे, हा पण हायड्रोकार्बन आहे, याच्यानंतर CH2 ऍड केल्यानंतर जो कंपाऊंड भेटणार आहे तो पण काय असणार आहे हायड्रोकार्बन असणार आहे. ओके, नेक्स्ट बघा याच्यात किती होतं C2 होतं, इथं काय बनणार आहे C3H8. ओके, ज्याच्यात स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही CH3 CH2 CH3 येणार आहे. ओके, हे तिघही काय आहेत, हे तिघही काय आहेत हायड्रोकार्बन आहेत, तिघही काय हायड्रोकार्बन म्हणजे तिघही सेम फंक्शनल ग्रुप आहे. फक्त चेंजेस कसला आहे मॉलिक्युलर वेटचा. मॉलिक्युलर वेट काय असतं की कार्बनचं मॉलिक्युलर वेट असतं 12, हायड्रोजनचं असतं 1, म्हणजे याचं टोटल मॉलिक्युलर वेट किती 16. ओके, 16 आहे, कार्बनचं 12 आणि हायड्रोजनचं 4 तर 16. ओके, एक CH2 युनिटचा म्हणजे डिफरन्स कितीचा असणार आहे 14 AMU चा, 14 AMU. AMU काय असतं युनिट असतं ॲटॉमिक मास युनिट. ओके, सो 14 AMU चं काय असणार आहे डिफरन्स असणार आहे याच्यात. बघा याचे किती आहे 16, याचे किती असणार आहे फक्त 16 प्लस 14 करून द्यायचं, किती होणार आहे 30. ओके, परत याच्यात कितीचे डिफरन्स असणार आहे तेवढेच. ओके, परत 14 ऍड करायचे. ओके, याचं मॉलिक्युलर वेट किती असणार आहे 44. ओके, बट इन बिटवीन एक गोष्ट कॉमन आहे ती काय हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय द कंपाऊंड which is the compound which has only the compound in which only hydrogen and carbon existed is known as hydrocarbon. म्हणजे फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतात त्यांना आपण काय म्हणतो हायड्रोकार्बन. याच्यात पण फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहेत, याच्यात पण फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहेत, याच्यात पण फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहेत. या पूर्ण कन्सेप्टला काय म्हटलं जातं होमोलॉगस सिरीज म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहे फंक्शनल ग्रुप वगैरे. ओके, चला ठीक आहे, काही एक्झाम्पल बघूया होमोलॉगस सिरीजचे. ओके, मग इथं क्वेश्चन असेल
हे दोघं कंपाऊंड होमोलॉगस आहेत की नाही. ओके बघा इथं जर कन्सिडर केलं आपण तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती येणार आहे, CH3 आहे, CH2OH. ओके याच्यात आणि याच्यात डिफरन्स कितीचा आहे, CH3 CH2 CH2 CH3 CH2 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 आणि OH. ओके बघा डिफरन्स आहे तो फक्त कसला आहे, 2 CH2 युनिट ऍड केलेले आहेत, 2 CH2 युनिट ऍड केलेले आहेत आपण फक्त याच्यात. ओके डिफरन्स CH2 युनिट झाले दोघे. हे बघा हा पण काय अल्कोहोल आहे, हा पण काय अल्कोहोल आहे. ओके अल्कोहोल चेंज होतोय का, नाही. डिफरन्स कशात येतोय, फक्त याच्यात याच्याकडे किती आहेत, 2 कार्बन आहेत, याच्याकडे टोटल कार्बन किती आहेत, 4. हे जे 2 झाले असतील ते काय ऍड झालेले असतील. ओके हे दोघे काय आहेत, होमोलॉगस आहेत. तुम्हाला फक्त एवढं क्वेश्चन विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग इज होमोलॉगस ऑर नॉट. ओके यांना आपण काय म्हणू शकतो, हे दोघेही होमोलॉगस आहेत. ओके बघा नेक्स्ट इथं हे दोघं होमोलॉगस आहेत का, बघा सिम्पली मी काय सांगितलं तुम्हाला, CH2 चा डिफरन्स असतो. ओके याचं जर बघितलं तर फिनॉल आहे. ओके हा पण फिनॉल आहे, हा अल्कोहोल आहे. ओके बघा याच्यात फक्त एक CH2 युनिट ऍड झालेला आहे, जो की याच्यात पण सेम काय झालेलं आहे, प्लस CH2 युनिट ऍड झालेलं आहे. मग एका CH2 युनिटचे डिफरन्स असेल तरी होमोलॉगस, 2चे असेल तरी होमोलॉगस, 10चे असेल तरी होमोलॉगस. ओके कारण फंक्शनल ग्रुप चेंज होता आहेत का, नाही. हा पूर्ण ग्रुप काय आहे, अल्कोहोलिक आहे. हा पण पूर्ण ग्रुप काय आहे, अल्कोहोलिक आहे. फक्त डिफरन्स कसला आहे, एका CH2 युनिटचा. फक्त एका CH2 युनिटचा जेव्हा डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, होमोलॉगस सिरीज. ओके होमोलॉगस कंपाऊंड म्हणतो आपण त्याला. ओके बघा आता हा NH2 आहे, सेम एक्झाम्पल आहे. ओके ऍनिलीन आहे, पण इथं काय एक CH2 युनिट ऍड झालेला आहे, सो इथं पण काय प्लस CH2 युनिट आहे. डिफरन्स काय एका CH2 युनिटचा आहे, हे दोघे काय असतील, होमोलॉगस असतील. म्हणजे एकाच सिरीजचे असतील, फक्त डिफरन्स असला असणारे CH2 चे असणारे. किंवा कधी कधी काय विचारलं जातं की तुम्हाला याच्यात डिफरन्स किती असेल, मॉलिक्युलर वेटचा किती डिफरन्स असेल, तर सिम्पली तुम्हाला सांगायचं असतं 14 AMU. कारण कार्बनचं 12 आणि 2 हायड्रोजनचं 2, एका हायड्रोजनचं वेट 1 असतं आणि 2 हायड्रोजनचं 2, म्हणजे तसंच 14 AMU चा डिफरन्स असतो. ओके बाकी सर्व बघा, हा पण अमाइन आहे, हा पण अमाइन आहे, हा पण अल्कोहोल आहे, हा पण अल्कोहोल आहे. जनरली हा फिनॉल आहे. ओके बट कन्सिडर करू शकतो आपण याला या केसमध्ये. नेक्स्ट हे दोघं होमोलॉगस आहेत की नाही. ओके चेक करूया आपण. बघा पूर्ण हायड्रोकार्बन आहे, हा पण हायड्रोकार्बन आहे. फक्त इथं ऍड काय झालेले आहेत बघा, 1 2 3 4 1 2 3 4 याच्यात 2 युनिट ऍड झालेले आहेत. ओके म्हणजे सिम्पली हे जे ऍड झालेले आहेत, ओके याच्यामध्ये हे 2 युनिट ऍड झालेले आहेत, म्हणजे इथं युनिट किती ऍड झालेले आहेत, प्लस 2 CH2 ऍड झालेले आहेत. सो दोघेही काय असतील, होमोलॉगस असणार आहेत. ओके तुम्हाला क्वेश्चन मध्ये फक्त एवढं विचारलं जातं की याच्या होमोलॉगस काय बनू शकतो, किंवा 2 कंपाऊंड दिलेले असतील आणि सांगितलेलं असतं की हे दोघं होमोलॉगस आहेत की नाही. जर मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट असेल आणि फंक्शनल ग्रुप सेम असेल तर तो काय असतो, होमोलॉगस असतो. ओके सो इथं आपला होमोलॉगस सिरीज पण पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट बघूया आपण फंक्शनल ग्रुप. ओके चला फंक्शनल ग्रुप नेमकं काय असतं. ओके फंक्शनल ग्रुप खूप महत्त्वाचा कंपाऊंड आहे. ओके फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहितीच पाहिजे, आणि फंक्शनल ग्रुपवर पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपेंडेंट असते. ओके असा एक ग्रुप असतो जो नॉर्मल चेनला अटॅच झाल्यावर त्याची प्रॉपर्टी चेंज करून देतो. ओके नॉर्मल कार्बनची चेन असेल, त्याला जर एखादा ग्रुप अटॅच झाला त्याची पूर्ण प्रॉपर्टी काय होते, चेंज होते. त्याला आपण काय म्हणतो, फंक्शनल ग्रुप म्हणतो. ओके दिस डेफिनेशन बघूया. द फंक्शनल ग्रुप मे बी डिफाइंड ॲज अन ॲटम or group of atom join in a specific manner which is responsible for the characteristic chemical properties of the organic compounds. ओके म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये मी जे सांगितलं तेच, जे तुमची एक नॉर्मल चेन असेल आणि नॉर्मल चेनला जर जेव्हा एखादा ग्रुप ऍड होतो आणि त्या ऍड झालेल्या ग्रुपमुळे पूर्ण कंपाऊंडची काय होते, प्रॉपर्टी चेंज होते. फॉर एक्झाम्पल तुमचं 3-4 मुलांचा ग्रुप आहे आणि तुमच्या ग्रुपमध्ये जर एखादा हुशार मुलगा आला तर काय होतं की त्या हुशार मुलामुळे पूर्ण ग्रुपचं थिंकिंग लेवल चेंज होऊन जाते. ओके म्हणजे तो आपण ट्राय करतो ना की तो तुम्हाला सांगण्याची ट्राय करतो की हे असं होईल, ते तसं होईल, थोडक्यात तुमची ग्रोथ होते. ओके सिंपल म्हणजे तुमची प्रॉपर्टी चेंज होते. ओके जे तुम्ही पहिले बिहेव करत होते ते थोडासा चेंज होतो. सेम त्या फॉर्म मध्ये एक नॉर्मल कार्बनची चेन असेल, त्याला जर मी OH ऍड केला, ओके फॉर एक्झाम्पल एक कार्बनचं कंपाऊंड आहे, त्याला जर मी OH ऍड केला तर डायरेक्टली अल्कोहोल तयार होतो. ओके नॉर्मल कार्बनची चेन आहे, त्याला जर मी कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप ऍड केला तर पूर्ण काय तयार होतं, ऍसिड तयार होऊन जातं. ओके नॉर्मल कंपाऊंड असेल, त्याला एखादा बेसिक ग्रुप ऍड केला तर पूर्ण काय होऊन जातं, बेस तयार होऊन जातं. ओके म्हणजे हेच फंक्शनल ग्रुप जे असतात ते मेन असतात आपल्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टी चेंज करण्याला. ओके जो काही कंपाऊंड असतो तो सर्व कंपाऊंडची जी काही प्रॉपर्टीज असतात, केमिकल प्रॉपर्टीज डिपेंड असते फंक्शनल ग्रुपवर. ओके द एक्झाम्पल्स आर हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे अल्कोहोल, किंवा अल्डिहाइड ओके म्हणजे CHO, ओके किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड COH. भरपूर फंक्शनल ग्रुप असतात, 12 ते 15 मेन असं बघायला गेलं तर
50+ फंक्शनल ग्रुप आहेत, बट जे आपण जनरली स्टडी करत असतो मॅक्झिमम 20 आहेत, आणि 20 पैकी पण तुम्हाला 7 ते 8 जे असतात ते खूप महत्वाचे असतात, ते लक्षात ठेवायचे असतात. बाकीचे तुम्ही जसं जसं त्यांच्या सराउंडिंग मध्ये येणार आहे, जसं जसं आपण ते एक्झाम्पल बघणार आहे, काही काही नावं तुम्हाला खूप अवघड वाटतील, स्टार्टिंगला अवघड वाटतं, ओके, बट जसं जसं आपण त्यांच्यासोबत फॅमिलियर होत जाणार तसं तसं ते इझी होणार आहे. ओके, अल्किन आणि अल्काइन्स हे पण काय एक प्रकारचे फंक्शनल ग्रुप आहेत. जर डबल बॉन्ड असेल तर तो पण फंक्शनल ग्रुप आहे, ट्रिपल बॉन्ड असेल तर तो पण फंक्शनल ग्रुप असणार आहे. ओके, बघा नेक्स्ट आहे आयडेंटिफाय नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप. फक्त नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप ओळखायचे आहेत आपल्याला. ओके, कोणते आहेत ते ओळखायचे नाही, कारण अजून आपण ते बघितलेलं नाही, फक्त किती असतील ते बघायचे. बघा हा एक आपल्याला वेगळा ग्रुप दिसतोय. ओके, आम्ही सेट चेंज करतो. ओके, बघा हा एक वेगळा ग्रुप दिसतोय, म्हणजे हा एक फंक्शनल ग्रुप असू शकतो. बघा अल्कोहोल OH दिसतोय, हा एक फंक्शनल ग्रुप असू शकतो. COH हा एक फंक्शनल ग्रुप असू शकतो. बघा डबल बॉन्ड अल्किन पण म्हटलेलं आहे मी तुम्हाला. बघा या साईडला इथं आपण काय लिहिलेलं, अल्किन पण काय असतो, फंक्शनल ग्रुप असतो. अल्काइन पण काय असतो, फंक्शनल ग्रुप असतो. म्हणजे हा पण एक काय असेल, फंक्शनल ग्रुप असेल. अजून आहेत का, नाही. सो नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप किती आहेत, आयडेंटिफाय नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप, आन्सर किती असेल, 4. 1 2 3 आणि 4. हा जो आहे हा फंक्शनल ग्रुप नाही, हा सबस्टिट्युएंट आहे. ओके, तो काय असतो, सबस्टिट्युएंट असतो, त्याला फंक्शनल ग्रुप मध्ये कन्सिडर करत नाही. सो त्याला कन्सिडर करणार नाही. ओके, कारण मी तुम्हाला बोललो हॅलोजन्स नाही बोललो मी. ओके, तो हेटेरोएटम्स आहे, त्याला आपण कन्सिडर करणार नाही. सो चलो ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण फंक्शनल ग्रुप डिटेल मध्ये घेऊया. ओके, इथपर्यंत मी होप करतो की सर्व तुम्हाला कळालं असेल. थँक्यू.